आपण आपल्या मेन आजच्या टॉपिकला सुरुवात करतोय. बघा, मी आतापर्यंत जिथं जिथं ऑनलाईन लेक्चर घेतले किंवा जिथं जिथं मी तुमच्यासोबत कनेक्ट झालो, मी म्हणतो प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स म्हणजे प्रगतशील दूध उत्पादकांच्या आपण जिथं जिथं मिटिंग घेतल्या किंवा जिथं जिथं माझं तुमच्यासोबत इंटरॅक्शन झालं, तिथं तिथं प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगत आलोय की एक हेल्दी गाय किंवा एक हेल्दी जनावर ओळखण्याचा म्हणजे मानस जर काय असेल तर ते जनावरांचं रुमेन आहे. बघा, इथे एक दोन तीन खूप छान आणि सुंदर पॉइंट आहेत. रुमेन इज द रिअल इंजिन ऑफ काऊ. बघा, ज्यावेळेस मला वाटतं मी बऱ्याच ठिकाणी आमच्या सरांचे लेक्चर ऐकले किंवा बरेच तज्ञ मंडळी बोलत असतात की बाबा गाय ही आहे ना, गाय म्हणजे आपला गोठा. मी पण बऱ्याच ठिकाणी बोलतो की आपला जो गोठा आहे तो गोठा म्हणजे काय आहे, एक फॅक्टरी आहे. बरोबर आहे, गोठा ही फॅक्टरी आहे किंवा दुकान आहे. दुकान समजून व्यवसाय करायचा, ही माझी फॅक्टरी आहे. ह्या फॅक्टरीमध्ये मी एवढे पैसे लावलेत, या फॅक्टरीमध्ये माझी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. तर ह्या फॅक्टरी मधल्या ह्या गायी म्हणजे मशीन्स आहेत. बघा, मशीन्स लक्षात आलं का तुमच्या? कारखान्यात एखादी वस्तू तयार होत असेल तर त्या कारखान्यात अनेक विविध प्रकारच्या मशीन्स असतात. तशी आपल्या फॅक्टरीतली गाय ही एक मशीन आहे. आणि ह्या मशीनचा सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला असेल तर बघा, इथं चित्रात सुद्धा तुम्हाला दाखवलंय. बघा, मशीनचा सर्वात महत्वाचा पार्ट कुठला असेल तर ते रुमेन असते, रुमेन. आणि त्या रुमेनलाच काय म्हणलंय, रुमेन इज द रिअल इंजिन ऑफ काऊ. मग आता मला सांगा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी उदाहरण दिले की बाबा आपल्या गाडी, आपली जी 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर आहे, तर त्या आपल्या वाहनानं आपल्याला चांगलं ऍव्हरेज द्यावं, आपल्याला चांगलं मायलेज द्यावं म्हणून आपण काय करतो, दर 3 महिन्याला किंवा एक ठराविक किलोमीटर झाल्यानंतर त्या वाहनाची आपल्या सर्व्हिसिंग करतो. सर्व्हिसिंग केल्यानंतर, ऑइल बदली केल्यानंतर आपलं वाहन आपल्याला चांगलं ऍव्हरेज देतं. तसंच आपल्या ह्या फॅक्टरीतल्या मशीन कडून जर आपल्याला चांगलं ऍव्हरेज घ्यायचं आहे, ह्या मशीन जर आपल्याला चांगल्या चालवायच्या आहेत, तर जे इंजिन आहे त्या मशीनचं, ते इंजिन ऑप्टिमम कंडिशन मध्ये असलं पाहिजे. ऑप्टिमम म्हणजे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, एकदम बेस्ट कंडिशन मध्ये, उत्कृष्ट कंडिशन मध्ये गायचं रुमेन जर असेल तर 101% नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांकडनं आपल्याला चांगलं उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ते कसं बघा, मी तुम्हाला सांगतो. आपल्या गोठ्यातली एखादी हेल्दी गाय कशी ओळखायची, तर ती माझ्या गोठ्यातली गाय एखादी हेल्दी गाय आहे, ती गाय कमीत कमी 8 तास जर रवंथ करत असेल गोठ्यामध्ये, तर ती माझ्या गोठ्यातली गाय आहे, ती हेल्दी गाय आहे. मग 8 तास रवंथ करायचं ते काय आम्ही घड्याळ लावून मोजत बसायचं का गोठ्यात, बाबा माझी गाय किती वेळ रवंथ करते, माझ्या 10 गायी आहेत, 10 गायीतल्या किती गायीने 8 तास रवंथ केलं. पण मी काय म्हणतोय बघा, जर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय करतोय, आपण सध्या आपला महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडे आता इथं तज्ञ मंडळी आहेत, लगड साहेब आहेत, पूर्ण महाराष्ट्रात फिरलेले आहेत, ब्रीडिंगसाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर आता सध्या महाराष्ट्र कुठं चाललाय, महाराष्ट्र एका वेगळ्या वाटेवर चाललाय. सगळेजण ब्रीडिंग 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 करतायत. परंतु हे ब्रीडिंगच्या पायऱ्या चढत असताना आपण कुठंतरी गायीच्या रुमेनवर दुर्लक्ष करतोय. किंवा असे इथं उपस्थित किती प्रगतशील दूध उत्पादक आहेत, त्यांनी फक्त आपल्या छातीवर हात ठोकून सांगायचं की साहेब, मी माझ्या गोठ्यातल्या प्रत्येक जनावरांच्या रुमेनवर रोज काम करतो. बघा, लक्षात ठेवा, आपण अशा कितीतरी कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स गायीच्या रुमेन पासून सुरुवात होतात. म्हणजे गायीचा रुमेनचा परफॉर्मन्स जर कमी असेल तर गायीला काय होणार, सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतो, गायीचं रुमिनेशन प्रॉपर जर नाही झालं तर जे तयार झालेलं लॅक्टिक ऍसिड आहे फर्मेंटेशननं, त्याच्यापासून वोलाटाईल फॅटी ऍसिड प्रॉपर बनणार नाहीत, गायीचं दूध कमी निघणार, गायीच्या दुधाला क्वालिटी कमी निघणार. गायीला जर ऍसिडोसिस झाला तर त्याच्यामुळे गायीला लेमनेस होणार, लॅमिनायटिस होणार. गायीला लॅमिनायटिस ज्या वेळेस होतो त्यावेळेस बॉडीतल्या हिस्टमाइनचं प्रमाण वाढलेलं असतं, गाय स्ट्रेसमध्ये जाते, कॉर्टिसॉल हार्मोन तिथं सिक्रेट झालेला असतो, त्याच्यामुळे गायीच्या रिप्रोडक्शनवर परिणाम होणार आणि ह्या सगळ्याचं कॉम्प्लेक्स मास्टायटिसवर दिसणार. आज कितीतरी कमर्शियल गोठ्यांवरती म्हणतोय मी, माझं वाक्य नीट ऐका, कमर्शियल गोठा म्हणजे जिथं 50-60 गायी दुधाच्या आहेत असा गोठा,
त्या कमर्शियल गोठ्यांमध्ये सुद्धा आज कमर्शियल गोठ्याचा मालक आज 1500 रुपयाची इंजेक्शन वापरून त्रस्त आहेत. माझ्या गोठ्यामध्ये साहेब गायला आटवलं की मस्टायटिस होतो, माझ्या गोठ्यामध्ये गाय वेळली की मस्टायटिस होतो. का बरं? हे दोन ज्या कंडिशन आहेत, गाय आटवल्याची कंडिशन आणि गाय वेल्यानंतरची कंडिशन, ह्या दोन क्रिटिकल कंडिशन आहेत जिथं मस्टायटिस सगळ्यात जास्त होतो. मग आपण त्याच्यावरती काम केलंय का? मग ह्याच्यावरती जर सगळं काम करायचं आहे तर मी म्हणतो ह्या सगळ्या आपल्या डेअरी इंडस्ट्रीचं किंवा आपली जी गाय आहे गोठ्यातली किंवा आपला जो हा व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं सगळं गमक, त्या व्यवसायाची सगळी जादू जर कशात असेल तर ती रुमेनमध्ये आहे. म्हणून आपल्या फॅक्टरीतलं, आपल्या दुकानातल्या ज्या मशीन्स आहेत त्या मशीनचं जे इंजिन आहे ते इंजिन म्हणजे रुमेन आहे. त्या इंजिनची प्रॉपर सर्व्हिसिंग झाली पाहिजे. ते इंजिन ऑप्टिमम, ते इंजिन बेस्ट कंडिशन मध्ये असलं पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या गायींपासून आपल्याला पाहिजे तेवढा परफॉर्मन्स काढू शकतो. मला ह्यातनं हेच सांगायचं होतं. आपण पुढे जातोय. आता बघा, आपण एक रुमेन बद्दल म्हणजे मी काय करतोय बघा, एक 3 कंडिशनवर आज आपण चर्चा करतोय. एक तर गायीच्या रुमेन पासून होणारे सगळे प्रॉब्लेम, मग ते इंडायजेशन असेल, फायबरचं पुअर डिग्रेडेशन असेल, ऍसिडोसिस असेल, ऍसिडोसिसमुळे येणारे कॉम्प्लेक्स असतील, लॅमिनायटिस असेल, लेमनेस असेल, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. बघा मी काय म्हणतोय, या विषयाला आपण आज फक्त हात घालून सोडणार आहोत. ही सगळी चर्चा केल्यानंतर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतले पाहिजेत ते सुद्धा आपल्याला चर्चा करायचे. पण आज आपण फक्त प्रॉब्लेम्सवर फोकस करू आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपण त्याच्यावर स्पेशल आपण सोल्युशनवर चर्चा करू. तर आपण ही एक गोष्टीची चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर इनफर्टिलिटी, न्यूट्रिशनमुळे कुठल्या कुठल्या गोष्टी काय काय होतात, काय काय हलतं, आपण त्याच्यावर एक चर्चा करणार आहोत. आणि न्यूट्रिशनचा मस्टायटिस मधला रोल, आपण ह्या 3 गोष्टींवर टोटल आपण आजच्या सेमिनारमध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण पुढे जातोय. बघा, जनावरांमध्ये किंवा रुमिनंट्स मध्ये सगळ्यात महत्वाचा ऑर्गन, आता आपण म्हणलं की बाबा रुमेन हे गायीचं इंजिन आहे, त्या रुमेनवर आपण फोकस केला पाहिजे. आता बघा तुम्हाला एक गंमत सांगतो मी. माणसांमध्ये आपल्यामध्ये जर कुठल्या प्रकारचं डायजेशन आहे असं तुम्ही जर मला प्रश्न विचारला तर मी सांगेन की माणसामध्ये ऍसिडिक डायजेशन होतं, ऍसिडिक. ते जर रुमिनंट्स मध्ये बघितलं, ते जर गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांमध्ये जर बघितलं, ज्या जनावर रुमेन रवंत करतात त्या जनावरांमध्ये जर बघितलं तर त्यांचं फर्मेंटेटिव्ह डायजेशन आहे. फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस होते. आता ह्याच्यात अजून एक गंमत आहे बघा. गाय जी आहे ना, गाय किंवा म्हैस आपल्या गोठ्यातली, त्या गायीला, म्हशीला चारा आणून टाकतो शेतकरी, पशुपालक. गाय चारा खाते. गाय चारा खाल्ल्यानंतर गाय स्वतः फर्मेंटेशन करते का चाऱ्याचं? नाही करत. रुमेन मध्ये जो मायक्रोबायोट आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोआ असतील, फंगाय असतील, आर्के असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स त्या चाऱ्याचं फर्मेंटेशन करतात आणि फर्मेंटेशन केल्यानंतर मग पुढची सगळी डायजेशनची प्रोसेस पार पडते. म्हणजे आपल्याला जर त्या खाल्लेल्या चाऱ्याचं, गायीनं खाल्लेल्या चाऱ्याचं जर प्रॉपर फर्मेंटेशन व्हावं किंवा प्रॉपर फर्मेंटेशन जर व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला कशावर फोकस केला पाहिजे? आपल्याला गायीच्या किंवा म्हशीच्या रुमेनमध्ये जे मायक्रोब्स राहतात त्या मायक्रोब्सला हेल्दी ठेवलं पाहिजे, त्या मायक्रोब्सला खुश ठेवलं पाहिजे. तर आणि तरच चाऱ्याचं फर्मेंटेशन प्रॉपर होणार आहे आणि प्रॉपर फर्मेंटेशन झाल्यानंतर मग पुढचं डायजेशन व्यवस्थित होणार आहे. बघा इथं तुम्हाला 2 फोटो दिसतील. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपलं आजचं जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मी फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कसं आहे, जर मी पॉइंट टाकले, पेनानं लिहिल्यासारखं, निबंध लिहिल्यासारखं जर प्रेझेंटेशन बनवलं तर त्याला काय अर्थ राहणार नाही. आजचा आपला चर्चेचा विषय एवढा सुंदर आहे, एवढं भारी टॉपिक आहे चर्चेचा की जे फोटोवरनं समजणार आहे. बघा आता रुमेन जे आहे ना, रुमेन गायीचं 4 पोटांमधलं सगळ्यात मोठं पोट रुमेन. तर त्या रुमेनचं ओव्हरऑल जी कॅपॅसिटी आहे ना, ती कॅपॅसिटी जर आपण लिटरमध्ये कॅल्क्युलेट केली तर ती 150 लिटर ते 1.25 लिटरच्या मध्ये आहे. लक्षात ठेवा. म्हणजे
त्याच्यात नुसतं पाणीच भरायचं म्हणलं त्या रुमेनमध्ये तर एवढ्या मोठं रुमेन गाईचं किंवा म्हशीचं, एखाद्या हेल्दी गाईचं किंवा म्हशीचं असू शकतं. आता बघा, रुमेनचं आतून जर स्ट्रक्चर बघितलं ना तर ते टर्किश टावेल सारखं आहे. टर्किश टावेल म्हणजे लग्नात आयराला टावेल येतो बघा आपल्याला सासरवाडीकडनं, तसला मऊ मऊ टावेल जाड, त्या टावेल सारखं स्ट्रक्चर त्या रुमेनचं आतमधून असतं, टर्किश टावेल सारखं. मग आता हे खालचं जर तुम्ही चित्र बघितलं, हे बघा, हे मी कर्सर फिरवतोय तिथं, हे जर चित्र तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये रुमेनचे जे पॅपिल्ले आहेत, आतमधून जे रुमेनचं स्ट्रक्चर आहे एकदम सुंदर आहे बघा. म्हणजे तिथं जर गाईचं किंवा म्हशीचं रुमेन असं असेल तर तिथं फर्मेंटेशन एकदम चांगलं होणार. जेवढं चांगलं फर्मेंटेशन होणार तिथनं तेवढे चांगल्या प्रमाणामध्ये व्हॉलटाईल फॅटी ऍसिड्स तयार होणार. जेवढे व्हॉलटाईल फॅटी ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड चांगले बनतील तेवढं गाईचं दूध उत्पादन चांगलं होईल, दुधाला क्वालिटी लागेल आणि काय न्यूट्रियनचं अब्झॉर्प्शन चांगलं होईल. आता बघा, वरचा जो फोटो तुम्हाला दिसतोय ना, वरचा फोटो, हा फोटो जर तुम्ही बघितला व्यवस्थित नीट बघितला बारकाईनं तर ह्या रुमेनचं जे पॅपिल्ले आहेत ते पॅपिल्ले काळसर पडलेत बघा, काळसर पडलेले दिसतं ना तुम्हाला, फरक दिसत असेल. पॅपिल्ले काळसर पडलेत ते पडलेत आणि मधले काय पॅपिल्ले डायरेक्ट उडून गेले. आता हे उडून गेलेत म्हणजे काय तिथं दाढी केली का कोणी वस्तारा नेऊन, दाढीची केस काढल्याने अशी मधली दिसतंय तर नाही. हे कॉम्प्लिकेशन्स का होते हे ज्याला समजलं का तो ह्या व्यवसायातला माहिर माणूस झाला असं आपण म्हणू शकतो. बघा, आवाज येत नाही माझा? येतोय लाईट चेंज आहे. येतोय आवाज येतोय डॉक्टर साहेब? आवाज येतो. येस येस. तर ह्या फोटोमध्ये जर आपण बघितलं तर ह्या रुमेनचे जे पॅपिल्ले आहेत ते पॅपिल्ले काळपट पडलेले आहेत आणि मधले जे काय पॅपिल्ले आहेत ना ते उडून गेलेले आहेत. आता आपल्या सुपीक डोक्यामध्ये हा विचार आला पाहिजे की बाबा हे नेमकं का झालंय, हे नेमकं असं का झालंय, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. हा प्रश्न जर आपल्याला पडत नसेल तर आपण प्रगतशील दूध उत्पादक नाही आहोत, लक्षात ठेवा. हा प्रश्न ज्याला ज्याला पडेल तो प्रगतशील दूध उत्पादक आहे. आणि नुसतं प्रश्न पडून नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला घ्यायचंय. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस आपल्या गाईला किंवा म्हशीला कंटिन्यू सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस होतो किंवा आपल्या गायी ऍसिडोसिस मध्ये जातात त्यावेळेस गाईला ही कंडिशन होते. किंवा मी काय म्हणतोय बघा, आपल्या ज्या हाय इल्डर्स गायी आहेत, आज ब्रीडिंगनं आपण महाराष्ट्रामधलं जे चित्र बदललेलं आहे, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या 9-10 लिटर दूध देणाऱ्या क्रॉस ब्रीडच्या गायी आज आपण 20-25 लिटर डेली ॲव्हरेज पर्यंत घेऊन गेलोय. मग ह्या हाय इल्डर्सच्या गायींना रफेज आणि कॉन्सन्ट्रेट म्हणजे चारा आणि पशुखाद्य यांचा मेळ न झाल्यामुळं लोकांची एक भावना आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. आता लगड साहेब तर प्रत्येक डेअरीवर मला वाटतं तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे, तिथं प्रत्येक शेतकऱ्याची एक पशुपालकाची एक भावना आहे, मी जेवढं जास्त पशुखाद्य खाऊ घालल तेवढं माझ्या गायीचं दूध जास्त निघल. पण आज पशुखाद्य, अशा प्रकारचे पशुखाद्य बाजारात उपलब्ध आहेत की त्याला आपण कम्प्लीट फीड असं म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यात एनर्जी, प्रोटीन, फॅट ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रॉपर समतोल बनवून काही कंपन्यांनी पशुखाद्य मार्केटमध्ये आणलेले आहेत. तरी सुद्धा ते पशुखाद्य देत असताना काही प्रगतशील दूध उत्पादक आपल्या गुरांना वरून सरकी पेंड खायला घालतात, वरून मकाचा भरडा खायला घालतात. मग हे कॉन्सन्ट्रेट आणि रफेजचं गणित बिघडल्यामुळं जनावरांना ऍसिडोसिस होतो. जनावरं कंटिन्यू ऍसिडोसिस मध्ये असतात आणि त्या कंटिन्यू ऍसिडोसिस मध्ये राहिल्यामुळं हे प्रॉब्लेम्स आपल्याला रुमेनचे बघायला मिळतात. जिथं रुमेनचे हे प्रॉब्लेम होतात तिथं फर्मेंटेशन व्यवस्थित होत नाही. जिथं फर्मेंटेशन व्यवस्थित होत नाही तिथं पुढचं सगळं डायजेशन हॅम्पर होतं आणि सगळं डायजेशन हॅम्पर झाल्यावर आपल्या गायींना कंटिन्यू आपल्याला आजार दिसतात. गायीचा जो पोर्शन आहे, आर्चिड पोर्शन आपण त्याला म्हणतो, वरचा मणका असा वाकलेला दिसणं, गायी लंगणं, गायीला कंटिन्यू मस्टायटिस होणं, गाया गाब न जाणं, हे सगळे प्रॉब्लेम या पोटामुळे चालू होतात. लक्षात ठेवा, त्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ जे आहे ना ते इथं आहे. मग ह्याला आपल्याला टॅकल करायचं आहे. तत्पूर्वी बघा, जे रुमेनचे पीएच आहेत ना, रुमेनचा पीएच
ज्या वेळेस 5.8च्या खाली उतरतो, ज्या वेळेस 5.8च्या खाली उतरतो, मग रुमेनचा नॉर्मल पीएच कितीपर्यंत पाहिजे? 7-7.5 पर्यंत रुमेनचा पीएच नॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो. तिथं बघा व्हॉलटाईल फॅटी ऍसिड्स जे एंड प्रोडक्ट आहेत डायजेशनचे ते पण चांगले वाढतात. रॅपिडली फर्मेंटेबल कार्बोहायड्रेट्स आहेत ते पण चांगले वाढतात. बॅक्टेरियाची ग्रोथ चांगली असते आणि पीएच हा लेवलमध्ये असतो. तिथं लॅक्टेटचं प्रोडक्शन पण चांगलं होतं. पण ज्या वेळेस पीएच 5.8च्या खाली यायला चालू होतं त्यावेळेस बॅक्टेरियाची ग्रोथ कमी होते. एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी ऑफ फायब्रोलायटिक एन्झाईम्सच्या म्हणजे फायब्रोलायटिक जे हे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटी कमी होतात आणि लॅक्टेट मी काय म्हणतो लॅक्टेटचं प्रोडक्शन ड्रास्टिकली वाढत जातं. लॅक्टिक ऍसिड खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतो. लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन व्हॉलटाईल फॅटी ऍसिड मध्ये होत नाही कारण लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंग बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियांची ग्रोथ बघा इथं ऑलरेडी सांगितलंय बॅक्टेरियांची ग्रोथ कमी होते. त्याच्यात लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंगचे बॅक्टेरिया असतात त्याची ग्रोथ कमी झाल्यामुळं लॅक्टिक ऍसिडचं जे नॉर्मल समजा एखाद्या गाईच्या किंवा म्हशीच्या पोटामध्ये दिवसाला आपण एक उदाहरण पकडून चालू 40 ते 50 लिटर लॅक्टिक ऍसिड तयार होतो. तो तयार झालेला जो लॅक्टिक ऍसिड आहे त्याच्यापासून व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स जे एंड प्रोडक्ट आहेत ऍसिटिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड आणि ब्युट्रिक ऍसिड हे 3 व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स हे 3 ऍसिड तयार व्हायला त्याला डेली 35 लिटर लॅक्टिक ऍसिड लागतो. पण ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस ते 25 लिटर लॅक्टिक ऍसिड वापरत आहे. मग हे 10 लिटर जे एक्सेस 10 लिटर जो जास्त झालेला लॅक्टिक ऍसिड आहे तो रोमेन मध्ये राहतो. रोमेन मधनं तो ज्यावेळेस तो लॅक्टिक ऍसिड रुमेन मध्ये राहून अशी कंडिशन तयार करतो त्याच्यानंतर तो ब्लड स्ट्रीम मध्ये रक्तामध्ये जातं ऍसिड रक्तामध्ये गेल्यानंतर बाकीचे इतर कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि ऍसिड रक्तामध्ये गेल्यानंतर ते गायीच्या 4 पायांच्या खुरामध्ये जाऊन डिपॉझिट होतं आणि गायीच्या खुराला डॅमेज करतं. परंतु जर आपल्या गायीच्या मशीनच्या रोमेनचा पीएच 5.5 पेक्षा जर खाली आला 5, 4.5, 4.9, 4.8 ला जर पीएच आला तर जनावरांची डेथ सुद्धा होऊ शकते लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्याला काय गोष्ट करायची मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यावर करायचं काय मी तुम्हाला सांगतो. तर एक पीएच पेपरची पट्टी मिळते मला वाटतं सायन्स कॉलेजचे किंवा कुठेही आजकाल तर बऱ्याच कंपन्या सुद्धा आपल्याला गोठ्यावर आल्यानंतर त्या पीएच पेपरची पट्टी देऊन जातात. तर त्या पीएच पेपरची पट्टी आपल्याकडे ठेवायची. आपल्या गोठ्यामध्ये कृत्रिम रेतन करण्यासाठी ज्यावेळेस कृत्रिम रेतन करणारे हे येतील आपल्याकडे कृत्रिम रेतनाची सेवा देणारे ज्यावेळेस माणसं येतील त्यावेळेस त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला गाईच्या पोटातलं थोडंसं पाणी काढून द्या आणि त्याचा पीएच चेक करून द्या. तर एक 10 दिवसातून 15 दिवसातून आपण आपल्या जनावरांच्या रुमेनचा पीएच हा रेग्युलरली चेक केला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपला ऍक्शन प्लॅन बनवला पाहिजे. नुसता चेक करून बाबा हा डॉक्टरने सांगितलं होतं मग चेक केला, चेक करून काय केलं नुसतंच डॉक्टर तुम्ही सांगितलं होतं म्हणून आम्ही चेक केलं, नुसतं चेक करून भागणार नाही. तर पीएचच्या पेपरच्या पट्टीवर जसा पीएच दिसेल तसे आपण आपला ऍक्शन प्लॅन बनवला पाहिजे. तज्ञांना कॉल केले पाहिजे, तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपलं आपण प्लॅनिंग बदललं पाहिजे. आता बघा तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की रुमेन मध्ये फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन आंबवणूक होते आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर मग डायजेशन होतं. आता रुमेन मध्ये फर्मेंटेशन करण्यासाठी कोण कोण आहे बघा. हे इंग्लिश मध्ये जरी असलं तरी मी जेवढं सांगतोय तेवढं फक्त ऐकून घ्या. हे माझ्या बी लक्षात राहत नाही तर आकडं म्हणून मी इथं स्क्रीनवर घेतलं तर मला बघायसाठी, हे तुम्हाला बघायसाठी नाही असं थोडक्यात म्हणू शकतो मी शेतकऱ्यांना. तर रुमेन मध्ये बॅक्टेरिया आहेत, रुमेन मध्ये प्रोटोझोआ आहेत, रुमेन मध्ये फंगाय आहेत आणि रुमेन मध्ये आर्किया आहेत. तर रुमेन मध्ये जे बॅक्टेरिया आहेत ना ते बॅक्टेरिया जवळपास 50% आहेत बघा. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा, जवळपास 50%. आणि रुमेनचे जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांचं काम काय आहे बघा. बॅक्टेरिया एन्झाईम सुद्धा तयार करतात. कुठला एन्झाईम तयार करतात? तुम्ही जे फायबर खायला घालताय गाईला किंवा म्हशीला त्या फायबरला पचवण्यासाठी सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज, मी काय म्हणतोय त्या फायबरला पचवण्यासाठी हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज हे एन्झाईम्स लागतात. मग आता हे एन्झाईम्स
आपण वरून खाऊ घालतो का रोज गाईला? नाही खाऊ घालत. मग ते कोण बनवतं? तर ते बॅक्टेरिया बनवतात. लक्षात आलं तुमच्या? आणि ते बॅक्टेरिया किती आहेत गाईच्या पोटात? जवळपास 50%. आता आला प्रोटोझोआचा नंबर. प्रोटोझोआ सुद्धा गाईच्या पोटामध्ये 45 ते 50% पर्यंत सापडतात. म्हणजे एकूण मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आपण असं म्हणू की शिवाजी म्यूट झालात सर तुम्ही. सर आवाज बंद झाला आपला सर. थोरात साहेब तुम्ही आवाज माईक अनम्यूट करा आपला. बोलता बोलता मी इकडे आलोच नाही. आता येतोय माझा आवाज? हो सर. हो येतोय सर. हो हो येतोय आता. आवाज येतोय. बोला. बोलता बोलता मी कसं काय म्यूट झालो? चुकून झालं असेल. हा. छान तर बोलतोय बघा. साहेब. बॅक्टेरियाचं झालं. मी तुम्हाला सांगितलं की असं पकडून चालू एक उदाहरण की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 5 लाख सैनिक आहेत. ते सैनिक गाईच्या रुमेनमध्ये राहत आहेत असं आपण इमॅजिन करू. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया 45 ते 50% आहेत. प्रोटोझोआ 45 ते 50% आहेत. जे फंगाय आहेत, फंगाय ते फंगाय 8 ते 10% आहेत. 8 ते 10%. आता तुम्हाला गंमत सांगतो बघा. तुम्ही म्हणसाल फंगाय म्हणजे फंगस. मग गाईच्या पोटात फंगस कस काय राहतोय साहेब? तुम्ही कसं काय म्हणताय गाईच्या पोटात फंगस राहते? गायीनं जर फंगस खाल्ला तर गाईला टॉक्झिसिटी होते, गाईला विषबाधा होते. त्यासाठी आम्हाला बऱ्याच कंपन्याची माणसं टॉक्झिन बाइंडर खायला घालायला सांगतात. पण गाईच्या पोटामधले जे फंगाय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतोय ना, ते जीव आहेत गाईच्या पोटात राहणारे. ते काय काम करतात? गाईच्या पोटामधला ऑक्सिजन काढून टाकायचं काम करतात. कशासाठी? गाईच्या पोटात जर ऑक्सिजन असला, बघा आता मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली की गाईचं किंवा म्हशीचं जे डायजेशन आहे ते फर्मेंटेटिव्ह डायजेशन आहे. फर्मेंटेटिव्ह. मग आता फर्मेंटेशन होण्यासाठी कसं म्हणजे पहिल्यांदा फर्मेंटेशन कसं होतंय? तर ते अनएरोबिक फर्मेंटेशन होतंय बघा. अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन विरहित, ऑक्सिजनच्या गैरहजेरीमध्ये तिथं फर्मेंटेशन होत असते. म्हणजे तुम्ही मुरघासाला जी प्रोसेस करता, मका टाकल्यानंतर त्याला दाबत दाबत त्यातली सगळी हवा काढत 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 पॅक करायचं. मग पॅक केल्यानंतर तिथं जर बघा मुरघासाची बॅग जर फाटली किंवा मुरघासाच्या खड्ड्याला वापरलेला कागद जर कुठं लीक झाला आणि त्यात जर हवा घुसली तर मुरघासाची क्वालिटी बिघडते. त्या प्रमाणात गाईच्या रुमेनमध्ये ऑक्सिजन जर राहिला तर व्यवस्थित फर्मेंटेशन होत नाही. फर्मेंटेशन व्यवस्थित झालं नसल्यामुळं पुढची जी सगळी प्रोसेस आहे मी तुम्हाला आता सांगितलेली, आई सगळी बाराखडी, त्यात बरेच ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे हे फंगस जे आहेत गाईच्या पोटामधले जे फंगाय आहेत, ते फंगाय जे आहेत ना, ते काय काम करतात? ऑक्सिजनला खाऊन टाकायचं काम करतात. गाईच्या पोटामध्ये जो काय ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनला खाऊन टाकायचं काम ह्यातले काय फंगस करत असतात. त्याच्यामुळं गाय बघा, तुम्हाला माहित पाहिजे गाईच्या पोटामध्ये कोण कोण राहतंय. म्हणून मी हा मुद्दा तुम्हाला या स्लाइडवर मी तुमची एवढा वेळ घेतला. गाईच्या पोटामध्ये बॅक्टेरिया राहतात, प्रोटोझोआ राहतात, फंगाय राहतात आणि आर्किया राहतात. जे मिथेनचं प्रोडक्शन होतं, मिथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ते आर्किया असतात. हा आर्कियाचा जो ग्रुप आहे तो मिथेन प्रोडक्शन करतात. म्हणजे तो एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यावर एक आपलं सेपरेट सेशन होऊ शकतं. तर रुमेनमध्ये राहणारे मायक्रोब्स, एवढ्या प्रमाणामध्ये मायक्रोब्स असतात हे आपण आता बघितलं. आपण पुढे जातोय. आता आपण आलोय रुमेन फर्मेंटेशनवर. बघा फर्मेंटेशन मध्ये मला एवढंच सांगायचंय की फर्मेंटेशन मध्ये काय होतं बघा. गायीनं जे काय खाल्लेलं आहे बरं का, गायीनं चारा खाल्लेला असू द्या, गायीनं पशुखाद्य खाल्लेलं असू द्या, तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगस सगळे येतात. सगळे येऊन त्याच्यावर प्रोसेस चालू करतात.
प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं बॅक्टेरियाचं काम वेगळं आहे, प्रोटोझोआचं काम वेगळं आहे, फंगसचं काम वेगळं आहे. सगळे ऍट अ टाइम त्या चाऱ्यावर पशुखाद्यावर भिडतात. सगळेजण भिडल्यानंतर ऍट अ टाइम फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर बघा मी काय म्हणतोय, फर्मेंटेशन झाल्यानंतर लॅक्टिक ऍसिड तयार होतं, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि त्या लॅक्टिक ऍसिड पासून 3 वोलाटाईल फॅटी ऍसिड आहेत. बघा तुम्हाला शब्द जरी अवघड वाटत असतील तरी आज प्रगतशील दूध उत्पादक म्हणून आपल्याला ह्या काही गोष्टी माहीत पाहिजेत आणि ह्या गोष्टींवर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे. त्याच्यामुळं जिथं फर्मेंटेशन होतंय रुमेनमध्ये तिथून पुढं हे 3 वोलाटाईल फॅटी ऍसिड्स तयार होतात. त्यातला पहिला आहे ऍसिटेट किंवा ऍसिटिक ऍसिड, दुसरा आहे ब्युटरेट आणि तिसरा आहे प्रोपिओनेट. आता ह्याच्यात तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात की साहेब गोठ्यातल्या 8 गायी दुधावर आहेत, त्यातल्या 4 गायी लेट लॅक्टेशनच्या आहेत, 4 गायी अर्ली लॅक्टेशनच्या आहेत. तर गायीची फॅट आहे ना ती फॅटच 3.1 3.2च्या पुढे जात नाही. मग मी ह्या कंपनीची ही पावडर खाऊ घातली, ह्या कंपनीचं हे लिक्विड पाजलं, सगळं केलं, म्हणजे काय नाही ते केलं बघा, पण गायीची फॅट काय वाढना. ती चेअरमन म्हणते तू पाणी घालून दूध आणतोय. आता मी चेअरमनला म्हणलंय तूच येऊन धार काढून नी तेव्हा तुला कळल पाणी घालतोय का कसं. मग चेअरमननं ते बी करून बघितलं, स्वतः चेअरमन आला धार काढून घेऊन गेला तरी फॅट लागना. मग काय. तर बघा इथं मी तुमचा मुद्दा क्लिअर करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, गायीच्या पोटामध्ये फर्मेंटेशन झाल्यानंतर हे 3 प्रकारचे ऍसिड म्हणजे हे 3 प्रकारचे एंड प्रोडक्ट तयार होतात. ऍसिटिक ऍसिड किंवा ऍसिटेट, ब्युट्रिक ऍसिड किंवा ब्युटरेट आणि प्रोपिओनेट किंवा प्रोपिओनिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणतो, वोलाटाईल फॅटी ऍसिड्स. आता बघा गंमत सांगतो तुम्हाला, यातला जो ऍसिटेट आहे किंवा ऍसिटिक ऍसिड आहे हा काय करतो, गायीच्या दुधाची फॅट डिसाइड करतो. मी काय म्हणतोय, गायीच्या दुधाची फॅट आहे ना, फॅट ती डिसाइड कोण करतं, ऍसिटिक ऍसिड किंवा ऍसिटेट. ह्यातला जो प्रोपिओनेट आहे किंवा प्रोपिओनिक ऍसिड आहे हा काय करतो, आपल्या गायीची दुधाची बादली भरायची का नाही भरायची, म्हणजे दुधाची क्वांटिटी डिसाइड करतं कोण, प्रोपिओनेट किंवा प्रोपिओनिक ऍसिड. मग एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या गोठ्यातली एखादी चांगली गाय असेल, त्या चांगल्या गायीचं दूध देण्याची कॅपॅसिटी 30 लिटरची आहे आणि आपण त्या गायीचं दूध काढतो 24 लिटर दिवसाला. मग बरेच असे तुम्हाला गळ घालणारे किंवा तुमच्या गळ्यात असे, कसं आहे हे बघा, मी स्पष्ट बोलतो, शेतकरी हा भोळा माणूस आहे आणि मी ज्या भागामध्ये काम करतोय आणि मी ज्या गुरूंच्या छत्रछायेखाली तयार झालोय त्यांची आम्हाला एकच शिकवण आहे की शेतकऱ्यांचा उद्धार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. बिकाने सर नेहमी सांगतात की पशुवैद्यकीय अधिकारी हा एकमेव क्लास 1चा अधिकारी आहे जो शेतकऱ्यांच्या उंबऱ्यामध्ये जाऊन सेवा देतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॅडरमध्ये जे क्लास 1 अधिकारी आहेत त्याला शेतकऱ्याचं नाव पण माहित नसतं, पण पशुवैद्यकीय अधिकारी हा एकमेव क्लास 1 अधिकारी आहे जो शेतकऱ्यांच्या घरात सुखात दुखात सगळीकडे सहभागी झालेला असतो. आज मला सांगायला अभिमान वाटतो आणि ह्याच गोष्टीमुळं, या पशुवैद्यकांच्या अटॅचमेंटमुळं कितीतरी पशुपालक हे एकदम इमोशनली आणि एवढे अटॅच असतात त्या डॉक्टर सोबत, पशुवैद्यकासोबत, की घरातले बरेच छोटे मोठे डिसिजन त्या डॉक्टरला विचारल्याशिवाय सुद्धा घेत नाहीत. मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे हे अटॅचमेंट त्या डॉक्टरच्या बाबतीत, त्या क्लास 1 अधिकाऱ्याच्या बाबतीत होणारा हा एकमेव अधिकारी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांचा उद्धार झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांचा उद्धार कसा होणार आहे, एक पशुवैद्यक शेतकऱ्यांचा उद्धार करू शकतो, पण जर पशुपालकांकडून तेवढा रिस्पॉन्स आला तरच तो उद्धार शक्य आहे. मग अशा गोष्टी ज्या आपण चर्चा करतो वेबिनारच्या माध्यमातून, त्या गोष्टींचं तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. काय गोष्टींचं सायन्स आहे बघा,
आपण बऱ्यापैकी सगळे आस्तिक मंडळी आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरात गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे. उद्या परवा दिवशी आपल्या घरामध्ये गौरींचं आगमन होणार आहे. आपण सगळे आस्तिक मंडळी आहे बघा, सगळे आस्तिक मंडळी आहे. मी तर आता कीर्तन पण चालू केलेत, माझे 6 कीर्तन झाले. म्हणजे मी तर तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आस्तिक आहे. तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त मी देवाला मानतो. पण देवाला मानतोय म्हणून मी सायन्स सोडलंय का? सायन्स काय सांगतंय की जनावरांच्या पोटामध्ये हे 3 व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स तयार होतात. कुठले? ऍसिटिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड आणि प्रोपिओनिक ऍसिड. ऍसिटेट, ब्युट्रेट आणि प्रोपिओनेट. त्यातलं जे ऍसिटेट आहे ते फॅटचं पर्सेंट डिसाइड करतंय. त्यातलं जे प्रोपिओनेट आहे ते दुधाची क्वांटिटी डिसाइड करतंय. मग आता तुम्ही म्हणसाल साहेब तुम्ही एवढं सांगितलं, तुम्ही काय करा, ते नेमकं जे ऍसिटेट आहे जे फॅट वाढवायचं ते कसं वाढवायचं त्याचा आम्हाला फॉर्म्युला सांगा, किंवा त्याच्यावर एखादा औषध सांगा. मी किती बी पैसे खर्च करतो तेवढं औषध चाललं की गायची फॅट वाढली पाहिजे. एखादे पशुपालक म्हणू शकतात साहेब तुम्ही काय बी करा, पण ते प्रोपिओनेट नेमकं कसं वाढतंय त्याची काय भानगड आहे तेवढी मला समजावून सांगा. 5,000 रुपये जाऊ द्या, पण माझ्या गायचं जर 6 लिटरनं दूध वाढलं तर काय फरक पडतो? तर असं होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला परत पाठीमागं जाऊन, मी काय म्हणतोय, कुठं जायचंय आपल्याला? इथं जायचंय, ह्या स्लाइडवर यायचंय आपल्याला, परत ह्या स्लाइडवर यायचंय. आणि ह्या दोन स्लाइडचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, ह्या 2 स्लाइडला जर आपण समजून घेतलं, तर मी तुम्हाला निश्चितपणाने सांगतो की तुमच्या गोठ्यामध्ये हे जे काय प्रपोर्शन आहे, ह्याचा जो काय रेशिओ आहे ऍसिटेट, ब्युट्रेट आणि प्रोपिओनेटचा, तो रेशिओ जर व्यवस्थित चालला तर आपल्या गोठ्यामध्ये गाईच्या दुधाची बादली पण भरणार आणि गाईच्या दुधाला व्यवस्थित फॅट पण लागणार. एवढं जर तुम्ही केलं, आता हे कसं करायचं, काय करायचं मी तुम्हाला आधीच सांगितलंय. आपण सोल्युशनवर नंतर डिस्कस करू. आधी माझ्या गोठ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहेत हे जर मला समजले नाहीत तर मी सोल्युशनचा लांबचा विचार आहे. आपल्याला सोल्युशन देण्यासाठी लय तज्ञ मंडळी आहे. आपले भिकाणे सर आहेत, मार्कंडे सर आहेत, मोठी मोठी टीम आपल्या सोबत आहे. आपण फक्त काय करू, आपल्याला प्रॉब्लेम कशात येतात त्या प्रॉब्लेमचं पहिल्यांदा आपण, बाबा मला हा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे तज्ञांना सांगायसाठी आपण तयार झालो की साहेब माझ्या गोठ्यामध्ये असा मला प्रॉब्लेम येतोय, हे सांगण्यासाठी आपण तत्पर झालो. लक्षात ठेवा. तर आता आपण पुढे जातोय. आता बघा, फर्मेंटेशन झाल्यानंतर आता आपण येतो डायजेशन कडे. पण आता तुम्हाला अशी गंमत सांगतो मी, गंमत. ही जी स्लाइड आहे ना, ही एवढी महत्वाची स्लाइड आहे. का महत्वाची आहे तुम्हाला सांगतो मी. गायनं काय खाल्लंय, मी काय सांगतोय, गायनं काय खाल्लंय याच्यावरती गायीचं डायजेशन डिपेंड आहे. बघा, गायीनं जर कार्बोहायड्रेट्स खाल्ले, कार्बोहायड्रेट 2 प्रकारचे आहेत. एक सोल्युबल कार्बोहायड्रेट आणि दुसरे आहेत जे ते फायबर सेल वॉल त्याच्यामध्ये म्हणजे प्रेझेंट असतात. फायबर ज्याच्यामध्ये सेल वॉल आहे, म्हणजे चारा. चारा असं आपण म्हणूयात, एखादं मकाचा चारा किंवा सायलेज किंवा एखादा कुठलाही प्रकारचा चारा. तर बघा, आता जे सोल्युबल कार्बोहायड्रेट्स आहेत ज्याच्यामध्ये शुगर्स आहेत, आता ह्याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं सोल्युबल कार्बोहायड्रेट मधल्या शुगरचं, तर मोलॅसिस बघा, शुगर इंडस्ट्रीचा बाय प्रोडक्ट मोलॅसिस, त्याची डायजेस्टिबिलिटी अत्यंत सुंदर. दुसरं काय आहे, स्टार्च आहे. स्टार्च आणि शुगर हे 2 काय आहेत, हे दोन सोल्युबल कार्बोहायड्रेट आहे. ह्याची डायजेस्टिबिलिटी किती आहे, 95 ते 100%. काय, 95 ते 100%. डॉक्टरने सांगितलं ह्याची डायजेस्टिबिलिटी चांगली आहे म्हणून उद्यापासून 5 आणि 10 किलो आणून मोलॅसिस खाऊ घालचाल आणि उद्यापासून रोज मला भिकाणे सरांना फोन करचाल, असं नाही. दुसरा मुद्दा काय सांगतोय बघा लगेच, जे फायबर्स आहेत सेल वॉल्स असलेले, त्याच्यामध्ये पेक्टिन नावाचा एक घटक येतो, पेक्टिन. त्या पेक्टिनची सुद्धा डायजेस्टिबिलिटी 95 ते 100% आहे. आता आपण फायबर मध्ये हे थोडं डिटेलमध्ये एनडीएफ आणि एडीएफ कडे येऊयात. एनडीएफ म्हणजे काय, न्यूट्रल डिटर्जंट फायबर, आणि एडीएफ म्हणजे काय, ऍसिड डिटर्जंट फायबर. तर त्याच्यामध्ये हेमिसेल्युलोज, सेल्युलोज आणि लिग्निन हे 3 घटक आहेत. तुम्ही कुठलाही चारा जनावरांना दिल्यानंतर, मी काय म्हणतोय नीट ऐका माझं वाक्य, त्याच्यामध्ये मका असू द्या, शुगर ग्रेज असू द्या, मेगास्वीट असू द्या, कडबा असू द्या, हरभऱ्याचं कुठार असू द्या, गव्हाचा बुसकट असू द्या, ज्वारीचं कुठार असू द्या, सोयाबीनचं कुठार असू द्या, कुठल्याही प्रकारचा चारा तुम्ही जर खायला घातला,
ज्याला सेल वॉल आहे, त्याचं 2 प्रकारमध्ये विभाजन होतं, एक एनडीएफ आणि दुसरा एडीएफ. त्याच्यामध्ये बघा हेमिसेल्युलोज, सेल्युलोज आणि लिग्निन हे 3 प्रकार आहेत. हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज जर असेल, जिथं हेमिसेल्युलोज आहे जनावरांच्या पोटात जाणारा, तिथं 20 ते 80% डायजेस्टिबिलिटी आहे. आणि जिथं सेल्युलोज जातो तिथं 50 ते 90% पर्यंत डायजेस्टिबिलिटी आहे. आणि हे 2 हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज, मी तुम्हाला काय सांगितलं होतं मगाशी, हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज हे 2 एन्झाइम्स कोण तयार करतं? हे बघा वाचा इथं, कोण तयार करते? बॅक्टेरिया तयार करतात. हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोजला बॅक्टेरिया तयार करतात, पण ते एनर्जीचा मेन सोर्स आहे जनावरांमध्ये, हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज. पण त्याची डायजेस्टिबिलिटी वेगवेगळी आहे. का वेगवेगळी आहे ते मी तुम्हाला सांगतो आता. आणि जो लिग्निन आहे, लिग्निन हा बघा, लिग्निन 0 ते 20% एकदम पुअर, एकदम कमी डायजेस्टिबिलिटी. हे लिग्निन म्हणजे तुम्हाला सांगतो असं काम आहे, एखाद्या वर्गातलं सगळ्यात वात्रट पोरग किंवा आंब्याची जी आपण पिकवायला घातलेली जी काय म्हणतो त्याला आपण, उतरंड, आडी, आंब्याची जी आडी आहे, त्या आडीतला नासका आंबा म्हणलं तरी आपण हरकत नाही. कारण हा लिग्निन तर पचू देत नाही, लिग्निन स्वतः त्या गायीला पचत नाही. पण हा लिग्निन जर सेल्युलोज ला जर चिटकला तर त्या सेल्युलोज जो 50 ते 90% पचतोय गायीला, तो सुद्धा पचू देत नाही. म्हणजे आडीतला एक आंबा जर नसला तर सगळी आडी नासवते. वर्गातलं एक पोरग जर वात्रट असलं तर ते अख्ख्या वर्गाला वात्रट करते. जे आम्ही केलं कॉलेजमध्ये असताना, विकाने सर आहेत आमचे, एक गमतीचा भाग सोडला तर आम्ही पण वात्रटपणा केला, पण आमच्यामुळं आमची बॅच काय आम्ही वात्रट होऊ दिली नाही. पण लिग्निन गाईला मशीनला पचत नाही, पण लिग्निन जर सेल्युलोजला चिटकला, मी काय म्हणतोय, लिग्निन जर सेल्युलोजला जाऊन चिटकला तर त्या सेल्युलोजला सुद्धा डायजेस्ट होऊ देत नाही लिग्निन. तर हा झाला फायबर डिग्रेडेशनचा पार्ट. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, रोमेनचा पीएच किती मॅटर करते बघा. काय रोमेनचा पीएच किती मॅटर करते बघा. जर रोमेनचा पीएच 6 ते 7च्या दरम्यान असला, मी काय म्हणतोय, जर आपल्या गोठ्यातल्या गायांच्या आणि म्हशींच्या रोमेनचा पीएच 6 ते 7च्या दरम्यान असला तर त्या रोमेनमध्ये जे काय राहणारं सैनिक आहे, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, अर्काय, ते काय करतात, ते फायबरला एकदम व्यवस्थित डायजेस्ट करतात. बघा मी काय सांगतोय. मग तुम्ही म्हणता डॉक्टर मला असं एक इंजेक्शनचं नाव सांगा की मी टोचल्या माझ्या गायीचा पीएच 6 ते 7 मध्ये गेला पाहिजे. तर असं नाही, मी काय सांगतोय ते नीट ऐका, असं होणार नाही. पहिल्याच स्लाइड मध्ये मी सांगितलंय, न्यूट्रिशन कुठल्याही इंजेक्शन मधनं जात नाही. न्यूट्रिशन हे बॅलन्स्ड डाएट मधून जातं जनावरांमध्ये. त्याच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन मार्केटमध्ये नाही की जे शेतकऱ्याच्या गाईचा किंवा म्हशीचा पीएच 6 ते 7 करून देईल. त्याच्यासाठी आपल्याला बॅलन्स्ड डाएट वर काम करावं लागणार, आणि ते बॅलन्स्ड डाएट वर काम करायचं लय पुढं आहे. आधी आपण समस्या जाणून घेतोय, प्रॉब्लेम कशामुळे होतात, नेमकं का होतात. बघा आपण फक्त आता 10वीचा अभ्यास करतोय, लक्षात ठेवा. आपल्याला 12वी द्यायची आहे, 12वीतनं मग अजून पुढे डिग्री द्यायची आहे, डिग्रीतनं पोस्ट डिग्री, पोस्ट डिग्रीतनं एमपीएससी, यूपीएससी आणि मग नोकरी. लय मोठे पार्ट आहे. आपण आता 10वीत आहे, लक्षात ठेवा. हा 10वीचा क्लास चाललाय आपला, पशुपालकांचा 10वीचा क्लास. तर जिथं 6 ते 7 रुमेनचा पीएच आहे तिथं फायबर डायजेशन एकदम प्रॉपर होतं. जिथं गाईच्या किंवा म्हशीचा पीएच 5 ते 6 आहे तिथं सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस असतो. आणि तिथं गाईचं जे फॅट पर्सेंट आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, फॅट कोण डिसाइड करतं, ऍसिटेट किंवा ऍसिटिक ऍसिड. तर इथं फॅट पर्सेंट रिड्यूस होतं. कशामुळे होतं, तर इथं फायबरचं डायजेशन प्रॉपर होत नाही. फायबरचं डायजेशन प्रॉपर होत नाही. मायक्रोफ्लोरा थकलेले असतात किंवा मायक्रोफ्लोराचा काउंट कमी झालेला असतो ऍसिडोसिसमुळं, आणि त्याच्यामुळं
लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंग बॅक्टेरिया, लॅक्टिक ऍसिड टू ऍसिटिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड पासून हे 3 ऍसिड्स तयार होतात. व्होलाटाईल फॅटी ऍसिड जे आपण इथं चर्चा केली ती मेन लॅक्टिक ऍसिड, तिथनं ऍसिटेट, ब्युट्रेट आणि प्रोपियोनेट. ते जर व्यवस्थित नाही झालं तर फॅट पर्सेंट रिड्यूस होतं. आणि जर गाईच्या किंवा म्हशीच्या रुमेनचा पीएच, गाईच्या किंवा म्हशीच्या रुमेनचा पीएच मी परत एकदा सांगतोय, जर 4 ते 5 मध्ये गेला तर गाईला अॅक्यूट ऍसिडॉसिस होणार आणि फायबरचं डायजेशन 0 होणार आणि आपल्या गाईची किंवा म्हशीची डेथ होणार. तर या गोष्टी टाळण्यासाठी काय करायचंय मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, एक पीएच पेपरची पट्टी आपल्या गोठ्यामध्ये आणून ठेवायची. गोठ्यामध्ये काय पाहिजे बघा, संसार करायला घरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते, स्वयंपाकाचं मटेरियल लागते. हा सगळ्यात महत्वाचं. बाकी काय असू द्या नसू द्या, गादी नसली तरी भुईवर झोपते माणूस. पण जर स्वयंपाक करायला ज्वारीचं पिठण, मकाची भाकरीन, चपातीचं कणिक जर नसेल तर माणूस पोटाला काय खाणार. म्हणजे संसार करायला ज्या नेसेसरी गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याप्रमाणे आपल्या गोठ्यामध्ये हा व्यवसाय करण्यासाठी आपल्या गोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय मी तुम्हाला आज सांगतोय. आपल्या गोठ्यामध्ये ही आपला गोठा म्हणजे फॅक्टरी आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, फॅक्टरी किंवा दुकान, त्या दुकानातली गाय किंवा म्हैस ही मशीन आहे, त्या मशीनचं इंजिन म्हणजे रुमेन आहे. तर त्या इंजिनला तपासायची पीएच पेपरची पट्टी तुमच्या गोठ्यात काय असू द्या काय नसू द्या. मी काय सांगतोय, एखाद्या वेळेला मुरघास नसला तरी चालतंय, वाळ्या चाऱ्यावर गुरं तग धरते ती. एखाद्या वेळेला वाळा चारा नसला तरी चालते, फॅट कमी लागलं तरी चालते, ते ऍडजस्टेबल आहे. पण जिथं रुमेनच्या बाबतीत तडजोड केली जाते ज्या गोठ्यावर, तो गोठा मी काय सांगतोय, तो गोठा महाराष्ट्रातलेच काय, भारतातलेच काय, परदेशातले जरी तज्ञ आणले तरी तो गोठा कधीच यशस्वी होणार नाही. हे माझं आजचं वाक्य लक्षात ठेवा. गणेश उत्सवामध्ये मी हे धाडस करतोय वाक्य बोलायचं, कारण ह्याच्यामध्ये तथ्य आहे. आपल्या गोठ्यामध्ये रुमेन मधल्या पाण्याचा पीएच तपासण्याची साधी पीएच पेपरची पट्टी जी 10 रुपयाला मिळते, फक्त 10 रुपये खर्च करायचे आहेत. त्या 10 रुपयामध्ये आपल्याला कमीत कमी 10 ते 15 स्ट्रीप मिळतात. एका स्ट्रीप मधनं 3 जनावरांचा आपण पीएच चेक करू शकतो. फक्त 15 दिवसातनं एकदा जर पीएच चेक करत गेलात तर आपल्या गोठ्यामधला ऍसिडोसिस आपण टाळू शकतो, आपल्या गोठ्यामधला लेमनेस लॅमिनायटिस टाळू शकतो, आपल्या गोठ्यामधला मस्टायटिस आपण टाळू शकतो काही प्रमाणामध्ये, आपल्या गोठ्यामधली इनफर्टिलिटी सुद्धा आपण टाळू शकतो. का तर जिथं रुमेन अफेक्टेड आहे, जिथं रुमेनला धोका आहे, तिथं मस्टायटिस, इनफर्टिलिटी, बाकीचे इतर आजार होणार. बघा, माणसांमध्ये सुद्धा जर पोट व्यवस्थित नसेल, माणसांना जर खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल तर माणूस सारखा काय ना काहीतरी आजारी पडतो, माणसाला सारखे काय ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होतात. त्याच्यामुळं रुमेन हे गायींचं इंजिन आहे आणि त्या इंजिनचा प्रॉपर आपल्याला जर काय म्हणतो परफॉर्मन्स काढायचा असेल तर ते इंजिन ऑप्टिमम कंडिशन मध्ये पाहिजे. आता पुढं मला टाइम झाल्यावर सांगा बरं का, मी बोलत चाललोय, माझ्यापाशी काय गाड्या नाही. लगड साहेब आवाज येतोय माझा? येस सर, तुम्ही चालू राहू द्या सर. लोकांना 12 वाजेपर्यंतची सवय आहे, चालू राहू द्या. नाही 12 वाजेपर्यंत लोक परत म्हणायची साहेबाला मिळलं रान, साहेबांना लय रान आणलं. आपल्याला जर वेळ नसेल तर आपण फक्त हे डायजेशनचा पार्ट संपवून मास्टायटिस आणि इनफर्टिलिटीचा पार्ट पुढच्या लेक्चर मध्ये सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे तुमच्या कंडिशन नुसार मला सांगा. चालेल तुमचा वेळ भेटत नाही, त्यामुळे तुम्ही आज घ्या. अजून मला 15 मिनिटं लागतील हा पार्ट संपवायला. काही अडचण नाही सर, चालू द्या. खूप अप्रतिम लेक्चर होऊ राहिले. तर आता आपण आतापर्यंत जे डिस्कस केलं बघा, आतापर्यंत जे आपण चर्चा केली त्या चर्चेच्या आपण अंतिम मुद्द्यावर आलोय. अंतिम मुद्दा कोणता?
तर गाईच्या किंवा म्हशीच्या रुमेनचा जो पीएच आहे, पीएच, तो पीएच जर डिस्टर्ब झाला, कुठं डिस्टर्ब झाला, कसा डिस्टर्ब झाला, हे बघा ह्या पीएच मध्ये 7 ते 6, 6 ते 5 आणि 5 ते 4 अशा 3 फेज मध्ये आपण जर पीएच आलो. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, 5.8च्या खाली पीएच. तुम्हाला मगाशी सांगितलं मी किती, 5.8. हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला 5.8, स्पष्ट लिहिलंय 5.8. आता 5.8च्या खाली जर पीएच आला तर गायीला सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस. सब ॲक्यूट म्हणजे सुप्त अवस्थेत, म्हणजे जो आपल्या डोळ्याला दिसत नाही पण त्या गायीला किंवा म्हशीला आतून पोखरतय. आता तुम्हाला मी ह्या ऍसिडोसिसची एक गंमत सांगतो, तुम्हाला सगळ्याला समजल अशा भाषेत सांगतो मी. बघा मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण दिलं की आपल्याकडं ज्या हाय इल्डर्स गायी आहेत, हाय इल्डर्स गायी किंवा म्हशी, चांगल्या उत्पादन देणाऱ्या म्हशी, समजा त्या मशीनमध्ये किंवा त्या गायीमध्ये एक पकडून चाला, रोज दिवसाला चांगलं फर्मेंटेशन झाल्यानंतर, मी काय म्हणतोय, चांगलं फर्मेंटेशन झाल्यानंतर त्या गायींमध्ये किंवा त्या मशीनमध्ये 50 लिटर लॅक्टिक ऍसिड तयार होतो. उदाहरण सांगतोय बरं का, मी उदाहरण सांगतोय. मला बोलताना विचार करून बोलावं लागतंय, कारण आमचे मोठे मोठे माझे आदर्शच आज माझं लेक्चर ऐकतायत, त्याच्यामुळं मी थोडा बावरलेलो आहे. नाहीतर आजचं लेक्चर अजून ह्याच्यापेक्षा वेगळं होऊ शकलं असतं. परंतु जर 50 लिटर लॅक्टिक ऍसिड तयार झालं समजा फर्मेंटेशन नंतर, आता तयार झालेलं 50 लिटर लॅक्टिक ऍसिड त्याला 3 व्हॉलटाईल फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन व्हायचं आहे. ऍसिटिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड. हे तुमचं पाठ झालं पाहिजे, मी तुम्हाला सांगतोय. आता असं आपण पकडून चालू की ज्या गायीला एकदम चकाचक 6 ते 7च्या मध्ये पीएच आहे, ज्या गायीच्या रुमेनचा पीएच, ती गाय 6 ते 7च्या रुमेन मध्ये पीएच असलेली गाय 45 लिटर लॅक्टिक ऍसिड वापरते. मी काय म्हणतोय, 45 लिटर लॅक्टिक ऍसिड वापरून ते 3 ऍसिड्स बनवते. राहिलं किती लिटर शिल्लक, 5 लिटर. त्या 5 लिटरचा काय प्रॉब्लेम नाही. परंतु जिथं सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस झालेला आहे तिथं 45 लिटर लॅक्टिक ऍसिड वापरायच्या ऐवजी गाय 35 लिटरच लॅक्टिक ऍसिड वापरते. लक्षात ठेवा, तुमच्या भाषेत सांगतोय मी तुम्हाला समजेल अशा भाषेत. मग तिथं शिल्लक किती राहिला लॅक्टिक ऍसिड, पहिला 5 राहत होता ते सोडून द्या, तो रुमेनला चालतोय. तिथं शिल्लक किती राहिला, 10 राहिला. बरोबर आहे का? पहिला 45 वापरायची, आता 35 वापरते, शिल्लक राहिला 10. आता जो शिल्लक राहिलेला लॅक्टिक ऍसिड आहे तो गायीसाठी एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा जास्त झाला. मग असा जास्त झालेला जो लॅक्टिक ऍसिड आहे तो लॅक्टिक ऍसिड, हे जे रुमेनचं स्ट्रक्चर जे डॅमेज झालंय, अशा डॅमेज झालेल्या स्ट्रक्चर मधून हे जर स्ट्रक्चर डॅमेज झालं आणि तुम्ही गायांना फायबर खाऊ घातलं, कडबा खाऊ घातला, हरभऱ्याचं कुटार खाऊ घातलं, तुरीचं कुटार खाऊ घातलं, तर ते रुमेनचे जे डॅमेज झालेले जे स्ट्रक्चर आहे तिथं एखादी बारीक जखम होते आणि त्या जखमेतून तो रक्तामध्ये जातो. रक्तामध्ये गेल्यानंतर रक्तामधून तो गायीचे बघा 4 पाय, गायीचं स्ट्रक्चर कसं आहे, गायीचं रुमेन समजा हित आहे, असं पकडून चाला, ही गायीची डावी बाजू आहे, इथं गायीचं रुमेन आहे. या रुमेन मधनं सगळ्या रक्तात गेला, रक्त गायीला कुठं कुठं सप्लाय करते, गायीच्या खाली पुढच्या पायाला जर तुम्ही इथं सुई मारली तर तिथनं बी रक्त येते. लक्षात ठेवा. मग रक्तात एक्सेस झालेला जो ऍसिड आहे किंवा जे तयार झालेलं जे इस्टामिन आहे, ते गायीच्या 4 पायांमध्ये जाऊन डिपॉझिट होतं खाली. कुठं होतं, हुपच्या जवळ, खुरांच्या अगदी जवळ, खुरांच्या लाइनिंगला, तिथं जाऊन ते ऍसिड बसतं आणि ते खुरांना डॅमेज करायला चालू करतं. आता फक्त प्रामाणिकपणे सांगा, आता 2 मिनिटं तुमच्यापैकी एक जण कोणीतरी माईक अनम्यूट करा आणि सांगा की आपल्यापैकी किती शेतकरी 7 दिवसाला किंवा 10 दिवसाला
किंवा 15 दिवसातनं एकदा आपल्या गोठ्यातल्या सगळ्या गुरांची खुरं चेक करतात. कोणीतरी स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. नाही सर, हॅलो कोणीच सर. नाही करीत. हॅलो हॅलो. बोला बोला. तर मी चेक करतो रोज सकाळी मी दूध गाई धुतो ना त्यावेळेस मी चेक करतो. पण खाली तळव्याची बाजू आहे, तळव्याची बाजू. हा तळव्याच्या बाजूमध्ये असं जिथं आपण रानातनं चालवून आणली तर प्लेन होतात करून, पण हा. कंटिन्यू गोठ्यात बांधून ठेवल्यामुळं त्याच्यावर थोडीशी असं काळसरपणा आल्यासारखा, म्हणजे आपण बुरशी कशी येते थोडक्यात बुरशी बरोबर बरोबर. त्या टाईप दिसतात. त्यांना चालायला जायच नसल्यामुळे. म्हणजे हे तुमचं एकदम सुंदर असं ऑब्झर्वेशन आहे असं मी म्हणतो. तर उपस्थित पशुपालकांपैकी फक्त एक माणूस आहे जो खुरं रोज चेक करतो. मी चुकीचा नसेल तर. आम्ही नाही सर, माझं कसं आहे, माझ्याकडे 4 गायी आहेत. मी रोज सकाळी गायी धुतल्याशिवाय धार काढत नाही. त्यामुळे बरोबर. त्यांच्या नकीतलं शेण काढणं हे हातानं बोटानं काढतो मी शेण हातात नकीतलं. बरोबर, हे करायला पाहिजे बर का. बर, आता मी काय सांगतोय ऐका. आपल्या गोठ्यातली जी गाय आहे ना ती काय आहे, मशीन आहे बघा. आज जर चालू बाजारभावाप्रमाणे बघितलं तर दिवसाला 25 लिटर दूध देणारी गाय जी आहे तिची किंमत मार्केटमध्ये किमान 1 लाख रुपये आहे. बरोबर आहे का नाही लगड साहेब? तुम्ही असाल तर सांगा. 1 लाख रुपयाची गाय आहे का नाही 25 लिटर? एक 25 लिटर देते आणि 25 लिटर दूध देणारी गाय तिची मार्केटमध्ये आज किंमत 1 लाख रुपये आहे का नाही? एव्हरेज दूध देणारी 25 लिटर. किंमत विचारतायत ना जरा किंमत आहे साधारणपणे मग रेकॉर्डिंग असेल तर 1.25 लाख रुपयापर्यंत आता आहे. 1.25 लाख ते अगदी मग त्याची जर पूर्ण सेकंड थर्ड जनरेशन असेल तर 3-3 लाखापर्यंत कॉस्ट जाते आता. ब्रीडिंग केलेली लोक या रेटला विकतात. 1.25 लाख रुपयापासून 3 लाख रुपयेपर्यंत जर आपल्या मशीनची किंमत आहे. आपल्या फॅक्टरीतली मशीन किती रुपयाची आहे? 1.25 लाख रुपयाची आहे. 1.25 लाख रुपयाला आज शाईन गाडी येते होंडा कंपनीची. मी चुकीचा नसेल तर. तुम्ही त्या शाईन गाडीची किती काळजी घेता मला सांगा बर. एक गोष्ट लक्षात ठेवा, शाईन गाडी पंक्चर झाली तर पळते का हो? नाही पळत. मग जसं तुम्ही गाडीवर बसायच्या आधी गाडीला खालनं वाकून मागणं पुढणं उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं जसं तपासता तसं धार काढायच्या आधी आपल्या गुरांना तुम्ही का तपासत नाही मला सांगा? पैसे पडतात का हो मला सांगा बरं? त्या गुरांना बघायला फक्त काय म्हणतोय त्या गुरांवरनं एकदा नजर टाकायला तुम्हाला 5,000 रुपये खर्च होतात का रोजचे? फुकट आहे ना. गोठ्यात गेल्यावर डोळे फक्त उघडे ठेवायचे. आता तुम्ही म्हणसाल डॉक्टर डोळे उघडे असल्याशिवाय आम्ही गोठ्यात कसं जाणार? पण तुम्ही गोठ्यात जाताय डोळे बंद करून जाताय. तुम्हाला तुमची गाय सांगते. हे बघा, गायीचा जो पोश्चर आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, नॉर्मल गाय अशी उभा राहत नाही. जर तुमच्या गोठ्यातल्या गायी अशा पोश्चरनं जर उभा राहत असतील तर ती गाय तुम्हाला सांगते मालक मला लेमनेस किंवा लॅमिनायटिस आहे, माझ्या रुमेनमध्ये लय लॅक्टिक ऍसिड साठलंय, मला सब ॲक्यूट रुमेनल ऍसिडोसिस झालेला आहे. मग आपला मालक जो आहे, आपला जो प्रगतशील दूध उत्पादक आहे तो डोळस आहे का आंधळा आहे? ज्या मालकाला आपल्या गोठ्यातल्या गायीचं हे स्ट्रक्चर जर वेगळं दिसत नसेल, हे नॉर्मल दिसत असेल ना, तर त्या पशुपालकाला माझी आज नम्र विनंती आहे, मी माझ्या गुरूंसमोर सांगतोय, तुम्ही गोठा बंद करा. का बंद करा? ज्या महाराष्ट्रामध्ये या माणसाने 500 ऑनलाईन वेबिनार घेतले, तुम्ही आज 500 किलोमीटरवर जाऊन मोठ्या मोठ्या तज्ञांचे लेक्चर अटेंड करता, तरी तुम्हाला जर गायीनं सांगितलेल्या गोष्टी कळत नसतील तर तुम्ही पशुपालक म्हणून घेऊ शकत नाही स्वतःला. मी खूप मोठं वक्तव्य करतोय, ह्या वक्तव्याचा कुणाला राग आला तरी चालेल, तुम्ही मला शिव्या दिल्या तरी चालतील,
पण मी सत्य परिस्थिती बोलतोय. मी असे खूप गोठे बघितलेत ज्या चेअरमन आहेत, कलेक्शन सेंटर आहे, 5,000 लिटर दूध कलेक्शन करतात आणि स्वतःच्या गोठ्यातल्या गायींचं स्ट्रक्चर असं आहे. स्वतःच्या गोठ्यातल्या गायी आठवड्याला एक गाय स्लॉटरला जाते, ते स्वतःला चेअरमन म्हणून घेतात आज महाराष्ट्रामध्ये. ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्याकडे बघून 4 लोक सुधारणारे असतात, तुम्ही काय आदर्श देता लोकांसमोर? आज आपल्या महाराष्ट्रामधून कितीतरी गायी गुजरातला चालल्या, गोठे भाड्यानं घेतले, गुजरातला गायी शिफ्ट व्हायला लागल्या. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण ह्याच्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे. हे ऑनलाईन वेबिनार करून काय साध्य होणार आहे मला सांगा? आज मी बिंबीच्या डेटापासून आज तुम्हाला ओरडून सांगतोय मी काय आहे नेमकं हे ऍसिडोसिस काय आहे, फायबरचं डिग्रेडेशन का होत नाही, फायबरचं डायजेशन का होत नाही, गया लेमिनायटिस का दाखवतायत, गया 6 महिने का राहत नाहीत. तुम्ही 8,000चे सिमेंट्स वापरता, WWS चे, ABS. आज निलेश लगड साहेब, मला खरं तर कौतुक करावं वाटतं, पण हा प्लॅटफॉर्म नाहीये कौतुक करायचा. त्या निलेश लगड साहेबांनी महाराष्ट्राच्या खानदेशातनं विदर्भापर्यंत त्यांनी काम केलंय. प्रत्येक गोठ्यावर आज त्यांच्या ABSच्या कालवडी जन्म घेतायत. ABSचं सिमेंट काय स्वस्त आहे का हो मला सांगा? 1,500 रुपयाचं सिमेंट तुम्ही तुमच्या गायीला वापरता. एकदा गाब नाही गेली, दुसऱ्यांदा गाब नाही गेली, तिसऱ्यांदा तुम्ही सॉर्टेड सिमेंट वापरता. तुम्ही कॉस्टिंगचा विचार करताय का कधी? मी किती खर्च करतोय माझ्या गोठ्यात, किती लोकांनी वह्या ठेवल्यात मला सांगा? आजपर्यंत एवढ्या वेळा लेक्चर घेतले, किती लोकांनी वह्या ठेवल्यात हो? नाही. आपल्याला काय माहितीये का? बोला सर, माझ्याकडे वय आहे. मी ज्या कालवडीला, ज्या गाईला मी सिमेंट भरलंय, त्या सिमेंटचा स्ट्रॉ मी त्या वहीवर चिटकवलेला आहे. त्याच्यावर त्या बुलचं नाव, त्या बुलची दुधाची कॅपॅसिटी आणि फॅट कॅपॅसिटी हे पूर्ण त्याच्यावर लिहिलेलं आहे. तिला दंताची गोळी कधी दिली आहे, कुठल्या तारखेला दिली आहे, त्याचे मेंटेनेशन ठेवलेलं आहे मी माझ्याकडे साध्या वहीवर. दादा आपलं नाव काय? युवराज भोसले, सातारा. युवराज भोसले, सातारा. तर तुम्ही आहे ना, तुम्ही तुमचा एक हे जे फोटो काढा आणि हे फोटो तुम्ही फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला टाका. तुम्ही ही गोष्ट जोपर्यंत प्रत्येक शेतकरी करत नाही, बघा माझी मेन रास आहे, मी लगेच इमोशनल होतो, मी भावनिक होतो आणि मी शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक काम करणारा, मी भिकाणे सरांचा शिष्य आहे. मी हे अभिमानानं आणि छाती ठोकून सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय की माझं काम आहे की शेतकऱ्यांना सांगणं. पण एवढं बिंबीच्या देटापासून ओरडून जर तुम्ही माझं ऐकत नसाल तर माझ्या हाती फक्त निराशा येते. ज्यावेळेस शिवाजी पिंगळे मला 4 वेळा विचारत होते, सर तुम्हाला कधी वेळ आहे लेक्चर घ्यायला, कधी वेळ आहे? मी खरं सांगतो प्रामाणिकपणे, माझी लेक्चर घ्यायची इच्छा अजिबात नव्हती. माझी इच्छा नव्हती. काय इच्छा नव्हती? मी आतापर्यंत एवढे लेक्चर घेतले, पण त्या लेक्चर मधनं आउटपुट काय आलं आतापर्यंत? किती लोकांनी माझं ऐकून 10 रुपयाची वहीन 5 रुपयाचा पेन केला आपल्या गोठ्यासाठी? तुम्ही त्या मोबाईलवर 2 GB डाटा संपस्तोर बोट फिरवताय, त्या बोटावरच्या रेषा पुसल्या. आधार कार्डला तर तुम्ही त्या ऑनलाईनला गेला तर रेषा उमटना त्या आधार कार्डच्या मशीनवर. अक्षरशः मोबाईलवर बोट फिरवून रेषा गेल्या हाताच्या. ज्या रेषा गाईच्या धारा काढून गेल्या नाहीत, त्या रेषा तुमच्या त्या मोबाईलवर बोट फिरवून गेल्या त्या स्क्रीनवर. तुम्ही 2 GB नेट फुकट घालवताय. सर एक मिनिट सर, बोला. मी आता आपल्या ग्रुपला लगेच टाकलंय बघा, माझ्या मोबाईल मध्ये अपडेट रोजचं असतं ते, मी ग्रुपला लगेच टाकलंय ते. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, हे युवराज भोसले साहेबांनी जे केलंय ते सगळ्यांनी करा, एकदा करून बघा काय फरक पडतंय बघा. तर थोडं विषयांतर झालं, मी माफी मागतो, पण ते गरजेचं होतं. मनातल्या भावना बोलल्या पाहिजेत आणि माझ्या तुमच्या प्रती असणाऱ्या भावना ह्या प्रामाणिक आहेत. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की दर 15 दिवसातून एकदा आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या रुमेन मधल्या पाण्याचा pH तुम्ही चेक केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या गोठ्यातल्या प्रत्येक गाईचा, मी काय सांगतोय, प्रत्येक गाईचा पाय तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी चेक केला पाहिजे. बरं, मला एक गोष्ट सांगा, आता आपण म्हणतोय गोठा म्हणजे फॅक्टरी, गोठा म्हणजे काय? फॅक्टरी. त्या फॅक्टरीतल्या गायी म्हणजे मशीन्स. आता आपल्या घरात आणलेली गाडी 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, अमावस्येला पौर्णिमेला जर धुताव का नाही हो तुम्ही? सांगा, कुणीतरी अनम्यूट करा सांगा.
हो. धुताव ना? हो सर, हो सर. मग आपल्या गायींचं किंवा म्हशींचे गोठे मुक्त झाले, मुक्त संचार गोठा. भिकाणी सरांनी सांगितलं की मुक्त संचार गोठ्यामध्ये सगळं चांगलं होतंय, हे असं असं. मुक्त गोठा केला म्हणजे गायींना धुवायचं नाही का हो? गायींना धुवायचं. मग गायी धुत असताना त्या गायींचे पाय सर, चेक एक करा. मिनिट सर. बोला. सर एक मी युट्यूबला गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये ते जे तज्ञ होते ते म्हणे की रोज गायी धुवायच्या नाहीत. रोज गायी धुतल्यानं तुमची म्हणजे त्या माझाची कॅपॅसिटी त्यांची हे थंड पडली की मग त्यांची बॉडी स्ट्रक्चर थंड होतंय, त्यामुळे त्या माझा येत नाही. मी एक युट्यूबला व्हिडिओ पाहिला होता की मोठे मोठे गोटे बंद का पडले, तर रोज गायी धुण्यामुळे बंद पडली. मी तर त्याच्या उलटा चालतो. मी रोज गायी धुतोय सकाळच्या, तरी पण माझ्या 21 दिवसाला माझा येतात. मी सिमेस भरले, म्हणजे एवढं पूर्ण म्हणजे तयारी करूनच भरतो मी तर सिमेस. माझ्याकडे मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू ठेवलेलं असतं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो बरं का. आज आपल्या हातात सोशल मीडिया सारखं खूप मोठं शस्त्र आहे. ते कोणाचं बघायचं, काय बघायचं हे तुम्ही ठरवा ना. तुम्ही काय करता माहितीये का, आज ज्या लोकांना गायीची धार कशी काढायची माहित नाही, त्या लोकांनी युट्यूब चॅनल काढले आणि त्या लोकांच्या युट्यूब चॅनलला आज 50 लाख फॉलोअर आहे. 50 लाख. ज्याला गायीची धार कशी काढायची माहित नाही, धार काढायला खाली बादली कशी ठेवायची माहित नाही, ती लोक आज 50 लाख फॉलोअर घेऊन मार्केटमध्ये जातात. हे गाय सिलेक्शन कशी करायची, गायीचं डेंटिशन कसं करायचं, काय माहिती आहे त्याला मला सांगा. त्याच्यापाशी काय आहे मला सांगा. तुम्ही आहे ना चुकीच्या गोष्टींना फॉलो करू नका. माझी एक हात जोडून सगळ्यांना, शेतकरी बांधवांना, पशुपालकांना विनंती आहे, चुकीच्या गोष्टी फॉलो करणं आजपासून सोडा. तुम्ही योग्य आणि आपल्या गोठ्यात ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त फॉलो करायला शिका. थोडं विषयांतर झालं, मी परत विषयावर येतोय. तर आपल्या गायीची खुरं जर आपण चेक केली खालून, तर खालून बघा खुराला ही व्हाईट लाईन असते बघा. ही व्हाईट लाईन आहे. ही जी मी आता पिवळी रेष ओढली ना या 2 नंबरच्या फोटोवर, ही व्हाईट लाईन आहे. त्या व्हाईट लाईन मध्ये हेमोरॅजिस असतात. त्याच्यानंतर मध्ये एकदम मध्ये सोल मध्ये हेमोरॅजिस असतात. हा जर प्रॉब्लेम आपल्या गोठ्यात दिसला, जर खुराचा कलर बदललेला दिसला, तर खुराची साळणी करणाऱ्या माणसाला बोलवा, खुरं व्यवस्थित करून घ्या आणि तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्या आणि हे प्रॉब्लेम का झाले ते एकदा चर्चा करा. हे प्रॉब्लेम का झाले? सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, सारा. बघा ह्याच्यावर तुम्हाला महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लेक्चर तुम्ही केले असतील. तुम्ही आज माझं 51वं लेक्चर करताय, पण माझ्यात बदल करायची माझी तयारी आहे का? नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो नाही. आज माझं लेक्चर झाल्यानंतर सुद्धा पुढच्या 10 दिवसात मी महाराष्ट्रातल्या सगळ्या IDFAच्या ABSच्या सगळ्या ग्रुपवर आहे. मला प्रत्येक शेतकऱ्यानं पर्सनल मेसेज करा की साहेब मी माझ्या गायीचे खुरं बघितले. काय म्हणतात शेतकरी, साहेब तुम्ही गायीचे खुरं बघायला सांगितले आणि गायीनं लाथ आणली, माझा डोळा गेला. काय कारण झाले का? व्यवसाय करायचा आहे ना. जर तुम्ही व्यावसायिक आहेत, जर तुम्ही उद्योजक आहेत ना, तर छोटी मोठी संकट अंगावर घ्यायची ताकद ठेवा. जर आपल्या गोठ्यातल्या गायी अशा पद्धतीनं उभा राहतायत, त्यांचं जे पोश्चर आहे उभा राहण्याचं ते नॉर्मल नाही, तर तुम्हाला कळलं पाहिजे की गाय मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. गोठ्यामध्ये गाय तुम्ही गेल्यानंतर जर जास्त धडपड करत असेल रोजच्या पेक्षा, तर तुम्ही समजा गाय मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. गायीच्या डोळ्यातनं जास्त प्रमाणामध्ये पाणी येतंय, व्हाईट पांढऱ्या कलरचा स्त्राव गायीच्या डोळ्यामधून येतोय, तर तुम्ही समजून चाला की ते डोळे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. गायीच्या कासेच्या सडामधून दुधातनं लाल कलर येतोय, दुधाला लाल कलर येतोय, तर तुम्ही समजून चाला की गाय मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आणि ते मला कळायला पाहिजे. माझा मुद्दा पटत असला तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणून सोडून द्या.
गाईचं शेण जर गोठ्यात पातळ पडलंय, सगळी ट्रीटमेंट केली, सगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक केले, सगळ्या प्रकारचे नाही ते इंजेक्शन दिले, पण माझ्या गोठ्यातल्या गायीचा डायरिया काय कमी झाला नाही. गाय तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, फक्त तुम्ही समजून घ्यायची मानसिकता ठेवा. आणि समजून घ्यायची मानसिकता जर तुम्ही ठेवली तर पंजाब हरियाणा मधले शेतकऱ्यांनी जी क्रांती केली, ती क्रांती करण्या वाचून किंवा ती क्रांती करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. लक्षात ठेवा, गायी नॉर्मल कशा उभा राहतात आणि गायीला लेमनेस किंवा लॅमिनायटिस असल्यानंतर गायी कशा उभा राहतात हे तुम्हाला या फोटोमधून मला दाखवायचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि हे जे गायीचे हूप आहेत, त्या हूपच्या ज्या डिफॉर्मिटीज आहेत, ज्या तुम्ही किमान, मी काय म्हणतोय, किमान 7 दिवसातून एकदा आपल्या गुरांची हूप तुम्ही चेक केले पाहिजेत. आणि हूप मध्ये जर तुम्हाला काही वेगळं स्ट्रक्चर आढळलं, बघा, हूप चेक करायला काय मशीन लागत नाही, हूप चेक करायला काय 5 माणसं लागत नाहीत, गायीचा पाय वर उचलायचा. आता बैल असल्यावर एक वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या गायी गरीब आहेत मालकाप्रमाणे, हा बरोबर आहे का? तर मालकाप्रमाणे गरीब गायी आपल्याला हूप बघू देतात. आणि हूप बघितल्यानंतर जर आपल्याला अशा प्रकारचे कंडिशन दिसत असेल तर तुम्ही समजून जावा की तिथं गायीचे हूप कमकुवत झालेत. आणि कमकुवत का झालेत? तर ते ऍसिडचं डिपॉझिशन त्या हुपामध्ये झालेलं आहे, त्या खुरांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं गायीचे हूप किंवा खूर हे कमकुवत झालेले आहेत. हे 4 फोटो तुम्ही व्यवस्थित स्मरणात ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलवर ठेवा. या गायीच्या फोटोचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलवर ठेवा. आणि माझी विनंती आहे, एक माळकरी माणूस, एक कीर्तनकार माणूस आणि तुमच्या सर्वांसाठीचा एक पशुवैद्यक माणूस म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की आपल्याला जर ह्या व्यवसायामध्ये पुढे जायचंय, आपल्याला जर ह्या व्यवसायामध्ये टिकून राहायचंय, तर मी सांगितलेल्या 2 गोष्टी, एक म्हणजे गायीच्या पोटातल्या पाण्याचा pH दर 15 दिवसाला चेक करणे आणि गायींची खुरं तर 7 दिवसाला तपासणे. या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. मी पण नाही आणि आमचे बिकाने सर पण नाही. म्हणजे एवढी ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये आहे, तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन किती क्वालिटीचं पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि जर तुमच्या डोळ्यांना तुमच्या गोठ्यामध्ये या गोष्टी दिसत नसतील तर तुम्ही माझा चष्मा लावा, मी तुम्हाला चष्मा फुकट पाठवून देतो. पण तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये या गोष्टी दिसल्याच पाहिजेत. मी च लावलाय, लक्षात ठेवा. ब्रीडिंग पासून फर्स्ट जनरेशन आरमाडाची कालवड, आरमाडाच्या कालवडीला ज्युपिटर लावला, ज्युपिटरची कालवड झाली, परत तिला स्पाइक लावला. ह्या गोष्टी नंतर आहेत. मी काय म्हणतोय, लगड साहेबांना थोडं वेगळं वाटेल ह्या गोष्टी बोलताना, पण हा प्लॅटफॉर्म आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर माझ्या विश्वासावर माझे पशुपालक, माझे प्रगतशील पशुपालक आज इथं जॉईन झालेले आहेत. आणि त्यांना मला सांगावंसं वाटतं की आपण जिथं चुकतोय, बघा आपण कुठं चुकतोय आणि आपण का चुकतोय हे आपल्या शेजारच्या गोठ्यावर किंवा आपल्या मित्राच्या गोठ्यावर गेल्याशिवाय कळत नाही. त्याच्यामुळं आपापल्या मित्रांच्या गोठा व्हिजिट करायला शिका, काहीतरी त्यातनं पॉझिटिव्ह घ्यायला शिका. आणि त्यातनं काहीच घेता नाही आलं तर आमच्यासारखे तज्ज्ञ आहेत, त्यांना फोन करून एकदा बोलायचं कष्ट घ्या. माझी विनंती आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, तुम्ही कॉल केला तर आम्ही कधीच इग्नोर करत नाही. कधीच म्हणजे आतापर्यंत कधीच नाही. आम्ही आमच्या गुरूंकडनं, मी माझ्या महाविद्यालयामध्ये एकच गोष्ट शिकलो की शेतकऱ्यांचा कॉल कधीच इग्नोर करायचा नाही. मग कंडिशन कुठली का असना, मला तुम्ही कधीही कॉल केला तर मी 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 24 तास म्हणतोय मी, 24 तास म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. तुमच्या समस्यांचं समाधान तुम्ही करून घेऊ शकता माझ्याकडनं. पण
तेवढी तुमच्या यामध्ये आत्मीयता, तेवढी तुमच्यामध्ये प्रामाणिकता ह्या व्यवसायाविषयी पाहिजे, तर आणि तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकता. आपण पुढे जातोय. इंडायजेशनचा किंवा रुमेनच्या रिलेटेड सर्वात महत्वाचा मुद्दा आपण पाहतोय. रुमेनचे जे वॉल आहेत, मी काय म्हणतोय, रुमेनचा इंटरनल जो वॉल आहे, आतमध्ये जे टर्किश टॉवेल लाईक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही मगाशी एक फोटो बघितला होता बघा. तुम्हाला फोटो दाखवतो परत एकदा. हे बघा, हा फोटो तुम्ही बघितला होता. हे जे पॅपिल्ले आहेत ते पॅपिल्ले ब्लॅक कलरचे झालेत, काळे पडलेत पॅपिल्ले, आणि मधले जे पॅपिल्ले आहेत ते गायब आहेत, डायरेक्ट गायब आहेत. गायब झालेल्या पॅपिल्ले मधलं जे स्ट्रक्चर आहे, हे मऊ पडलेलं जे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चर मध्ये आपल्या गायीनं जर फायबर इंटेक केलं, फायबर म्हणतोय मी, कडबा खाल्ला, हरभऱ्याचं कुटार खाल्लं, तुरीचं कुटार खाल्लं, सोयाबीनचं कुटार खाल्लं, किंवा फर्मेंटेटिव्ह प्रोसेस होत असताना आपल्या गायीच्या रुमेनच्या इंटरनल वॉलला जर काही जखमा झाल्या, मी काय म्हणतोय, जर काही नॉर्मल थोड्याशा उगबारीक तुमच्या भाषेत, मराठवाड्यांच्या भाषेत, मराठवाडा म्हणजे मी उदगीरला शिकायला होतो, तिथली भाषा मला बऱ्यापैकी माहिती आहे, पण त्यात बी बऱ्यापैकी लय फरक आहे. आमच्या उदगीरमध्ये काय करला लाव माय असं म्हणायचे, बीडमध्ये त्याला वेगळंच म्हणतात, म्हणजे असे भाषेतले फरक आहेत. तर तुमच्या भाषेत उगबारीक जरी त्याला जखम झाली त्या रुमेनच्या वॉलला, तर त्या जखमेतनं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे ऍसिड आहे, ऍसिड, कुठलं ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, ते जर रक्तामध्ये गेलं, मी काय म्हणतोय, रक्तामध्ये, ब्लड स्ट्रीम मध्ये, आपण कुठली कंडिशन बघतोय, लिव्हर ऍब्सेसची कंडिशन बघतोय, ज्या कंडिशन मध्ये गाईचं किंवा म्हशीचं चारा खाणे पूर्णपणे बंद झालेलं असतं. तुम्ही काय जरी केलं तरी गाय किंवा म्हैस चारा खात नाही. तुम्ही सोन्याचा घास जरी खाऊ घातला तरी ती गाय किंवा म्हैस चारा खात नाही. तिथं काय कंडिशन झालेली असते बघा, एखादी गाय किंवा म्हैस कंटिन्यू सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस मधून सफर होते. 2 महिने गायीचा सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या पशुपालकाला काल डायग्नोस नाही झाला, तिथं पॅथोजन्स किंवा जे हिस्टमाइन्स आहेत ते हिस्टमाइन्स रक्तामध्ये जातात, रक्तामधून ते लिव्हर मध्ये पोहोचतात. आणि बघा, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी हे लिव्हरचं नॉर्मल चित्र आहे. काय म्हणतोय, इथं ग्रीन दिले, हे बघा इथं हिरवी लाईन दिली, इथं हिरवी म्हणजे ही नॉर्मल, हिरवी म्हणजे नॉर्मल, आणि इथं लाल लाईन दिले डेंजर, म्हणजे लिव्हर मध्ये ऍब्सेस तयार झाले. तुम्हाला मी परत एकदा सांगतो, कोणीतरी स्वतःला अनम्यूट करून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जो माणूस सतत मद्यपान करतो किंवा सारखं दारू पितो, रोज दारू पितो, देशी टाकल्याशिवाय त्याला झोपच येत नाही, तो माणूस का मरतो? कोणीतरी अनम्यूट करून उत्तर द्या. लिव्हर खराब झाल्यामुळे. बरोबर. हे उत्तर पटकन सांगा, वेळ नाही, 10:30 वाजलेत. लिव्हर फेल्युअर. बरोबर ना? हा बरोबर सर, लिव्हर खराब झालं. तर मला सांगा, मग माणसाच्या शरीरात लिव्हर महत्वाचा आहे का हार्ट महत्वाचा आहे?
आता तुम्हाला कोड्यात टाकलं मी. लिव्हर पण तेवढाच महत्वाचा आहे आणि हार्ट पण तेवढाच महत्वाचा आहे. परंतु ज्या जनावरांमध्ये लिव्हर मध्ये ऍब्सेस तयार होतात, कशामुळं? सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस. जिथं रुमेनचा पीएच 5.8च्या खाली उतरतो आणि ज्या गोठ्यामध्ये पशुपालक किंवा पशुवैद्य ही गोष्ट निदर्शनास आणत नाहीत, तोपर्यंत जिथं रुमेनच्या वॉलला डॅमेज होऊन पॅथोजन्स जर लिव्हर पर्यंत पोहोचले तर ऍब्सेस्ड लिव्हर किंवा लिव्हर मध्ये ऍब्सेस तयार होतात आणि त्या गायीचं किंवा त्या म्हशीचं चारा खाणं, पशुखाद्य पचवणं हे 100% बंद होतं आणि अशी जनावरं मृत्यूला कारणीभूत ठरतात. मग मला सांगा, 10 रुपयाची पीएच ची पट्टी आणून आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या रुमेन मधल्या पाण्याचा पीएच तपासणे स्वस्त आहे का आपल्या गाई किंवा म्हशी या लिव्हर ऍब्सेसनं मरणं स्वस्त आहे? लक्षात ठेवा पशुपालकांनो, ज्या गोठ्यामध्ये शेतकरी किंवा पशुपालक गर्व किंवा स्वाभिमान या 2 गोष्टींचा चष्मा घालून वावरतात, त्या गोठ्यामध्ये 101% 101% त्या गोठ्यामधली जनावरं लिव्हर ऍब्सेस मध्ये मरण पावतात आणि तिथं उपस्थित असणारे जे पॅरावेट्स आहेत ते निदान करतात की अटॅकनं गाय मेली, अटॅकनं म्हैस मेली, तर पशुपालक बांधवांनो, आपली गाय अटॅकनं किंवा काय म्हणतो त्याला, झटक्यानं किंवा अटॅकनं मरत नाही. सहजासहजी होत असतील त्या मेडिसिनच्या गोष्टी आहेत. आपल्यासोबत मेडिसिनचे मी म्हणतो भारतातले नाही जगातले तज्ञ आहेत, त्या गोष्टीत माझा एवढा अनुभव पण नाही. परंतु ज्या गोठ्यामध्ये लिव्हर अफेक्टेड आहे त्या गोठ्यांमध्ये मृत्युमुखी पडण्याचं कारण पण जास्त आहे आणि ज्या गोठ्यामध्ये लिव्हर अफेक्टेड आहे तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिसचा आहे. तुम्हाला हा मुद्दा मान्य करावाच लागेल. मी काय म्हणतोय, तुम्हाला हा मुद्दा मान्य करावाच लागेल. ज्या गोठ्यामध्ये लिव्हर अफेक्टेड आहे त्या गोठ्यामध्ये सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिसचे मेजर प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील, बघा काय मी वर लिहिलंय, when the rumen wall is damaged by the effects of acidosis, म्हणजे रुमेनची जी वॉल आहे, रुमेनची जी भिंत आहे, त्या रुमेनच्या भिंतीवरचे जे पॅपिल्ले आहेत, हे दिसणारे जे पॅपिल्ले, हे दिसणारे सगळे टर्किश टॉवेल लाईक स्ट्रक्चर, हे जर डॅमेज झाले तर ही कंडिशन होते. कुठली कंडिशन? ही कंडिशन मऊ 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 सगळं. विटाची भिंत बांधल्यानंतर त्याच्यावर प्लास्टर केल्यानंतर जे स्ट्रक्चर आहे ते रुमेनचं स्ट्रक्चर आहे असं समजा. त्या प्लास्टरवर जर पुट्टी मारली एशियन पेंटची तर तिथे ऍसिडोसिस झालेला आहे. लक्षात ठेवा. साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. विटाच्या भिंतीला प्लास्टर केल्यानंतर जी कंडिशन आहे ती नॉर्मल कंडिशन आहे. तिथं जर तुम्ही पुट्टी मारली, 2 वेळा गोठली एशियन पेंटची, त्याच्यावर परत कलर मारला, मऊ मऊ मऊ, अगं बाय बाय बाय, हात फिरवला की कसं हाताला मऊ मऊ लागलं पाहिजे, तर ती कंडिशन आहे. ती कंडिशन सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस मुळे झालेली आहे आणि त्याला कारणीभूत कोण आहे? चारा, पशुखाद्य की स्वतः पशुपालक? कोण आहे?
पशुपालक. स्वतः पशुपालक त्या गोष्टींचा कारणीभूत आहे. का पशुपालक? कारण माझ्यासारख्या माणसानं 1.5 तास पावणे 2 तास जर फक्त रुमेनवर बोलत असेल आणि एवढं बोलून पण जर ती गोष्ट फॉलो होत नसेल तर 100 आणि 101% या गोष्टीला कारणीभूत फक्त आणि फक्त पशुपालक आहे. लक्षात ठेवा. तर लिव्हर ऍब्सेस ही कंडिशन आपल्याला टाळायची असेल, कोण बोलते मागं? थोडं राहिले, थांबा ना म्हणून. बोला सर. लगड साहेब. येस, बोला ना सर. आपला 1.5 तास झालाय. आपण या कंडिशनवर म्हणजे आपण शेवटची एक स्लाइड घेऊयात, बाकी प्रश्न उत्तर घेऊन थांबूयात आणि पुढच्या शुक्रवारी आपण कंटिन्यू करूयात. ओके, चालेल. तर आता मी तुम्हाला ज्या गोष्टी बोललो, सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, लिव्हर ऍब्सेस, लेमनेस किंवा लॅमिनायटिस, फॅट रिडक्शन, दूध कमी निघतंय, ह्या सगळ्या गोष्टींचं जे कारण आहे ते कारण आहे आपला फायबर आणि कॉन्सन्ट्रेट, रफेज आणि कॉन्सन्ट्रेट ह्यामधला रेशिओ कुठंतरी इम्बॅलन्स होतोय. त्या रेशिओला आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे आणि म्हणून जो थंब रूल आहे गाईच्या किंवा म्हशीच्या फिडिंगचा, तो थंब रूल मी तुम्हाला फक्त समजावून सांगतोय. तर रुमिनंट्स जे आहेत, गाय किंवा म्हैस, त्याचं जे फिडिंग आहे ते फिडिंग आपण ड्राय मॅटर पर्सेंटेजवर करतो. तर ड्राय मॅटर पर्सेंटेजवर फिडिंग करत असताना गाय किंवा म्हशीमध्ये बघा 100% जर आपण ड्राय मॅटर पर्सेंटेजवर फिडिंग करतोय तर त्यातलं 2/3 जे आहे, 2/3 म्हणजे 100चा 3 भाग गेलं तर 33% आलं. त्यातलं 66% 66% हे रफेज गेलं पाहिजे. रफेज म्हणजे काय? चारा. मग ते वाळा चारा, सुका चारा, काय 12 भानगडी आल्या. आणि जे 33 ते 33.5 किंवा 34% जे आहे ते कॉन्सन्ट्रेट गेलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेट म्हणजे पशुखाद्य. आता मी जे तुम्हाला सांगितलं 66% हा चारा गेला पाहिजे, त्याच्यामध्ये परत एक फोड आहे. त्या 66%चे परत 3 भाग केले. 22 22 22 22 दुनी 44 22 त्रिक 66. तर त्यातलं 44% हे ड्राय रफेज गेलं पाहिजे, म्हणजे वाळलेला चारा गेला पाहिजे. आणि राहिलेलं 22% जे आहे ते ओला चारा गेला पाहिजे. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे, एकदम साधी. जो काय तुम्ही पशुखाद्य चारा खाऊ घालताय त्यातलं पशुखाद्य 1/3 आणि चारा 2/3. 2/3 चाऱ्यापैकी परत 2/3 वाळलेला चारा आणि 1/3 हिरवा चारा. हे जर गणित तुम्हाला जमलं आणि ह्याच्या सोबत मी काय म्हणतोय, याच्या सोबत जर या रुमेनच्या ऑप्टिमम इंजिन कंडिशन साठी लागणारे जे घटक आहेत, म्हणजेच कुठले घटक लॅक्टिक ऍसिड पासून वोलाटाइल फॅटी ऍसिड्स तयार होणे, ऍसिटिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड आणि प्रोपिओनिक ऍसिड. त्याला काय लागतंय? तयार झालेल्या लॅक्टिक ऍसिड पासून वोलाटाइल फॅटी ऍसिड्स तयार होणे. ह्याला काय लागतंय? लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंग बॅक्टेरिया लागतील. हे बॅक्टेरिया लॅक्टिक ऍसिड कन्व्हर्टिंग
बॅक्टेरिया लागतील. मग तुम्ही ह्या बॅक्टेरियाला जर खुश ठेवलं तर हे बॅक्टेरिया काय करतील, तयार झालेल्या लॅक्टिक ऍसिड पासून एका चांगल्या प्रमाणामध्ये हे तीन प्रकारचे वोलाटाईल फॅटी ऍसिड्स तयार करतील, ज्याच्यामुळं गाईच्या दुधाला क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण टिकून राहील. एवढीच गोष्ट करायची आहे. मी तुम्हाला परत सांगतो, आपण फक्त प्रॉब्लेम्सला हात घातलाय. गाईच्या किंवा म्हशीच्या रुमेन पासून बघा, रुमेन, मी मेन स्लाइड वर येतो. रुमेन इज द रियल इंजिन ऑफ ए काऊ किंवा ऑफ ए मशीन. तर हे जे रियल इंजिन आहे, त्या रियल इंजिनचा जर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर ते इंजिन ऑप्टिमम किंवा बेस्ट कंडिशन मध्ये पाहिजे. आणि ते इंजिन जर तुम्हाला बेस्ट कंडिशन मध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही चालूला, आज शुक्रवार आहे, पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम्स फाइंड आउट करा. मी काय म्हणतोय, मी तुम्हाला काय गोष्टी सांगितल्या, 3 गोष्टी सांगितल्या. कन्क्लुजन आजच्या लेक्चरचं. आजचं लेक्चर आपलं फक्त 30% झालंय, लक्षात ठेवा. 30% लेक्चर झालंय, अजून 70% लेक्चर बाकी आहे. हेच लेक्चर मी पुढच्या शुक्रवारी कंटिन्यू करणार. लगड साहेब, पिंगळे साहेब, हो सर, हो ऐकताय सर. तुम्ही? पुढचा शुक्रवार कोणाला तर देऊन ठेव, चाल बुक करून ठेवा माझ्या नावानं. नाही सर, कोणाला नाही देत. हा, तर आज आपण फक्त 30% पॉईंट कव्हर केलाय. त्याच्यामध्ये एक आठवड्यात मी पुढच्या शुक्रवारी, आणि माझी विनंती आहे, पुढच्या शुक्रवारी 9च्या ऐवजी 8:30ला लेक्चर घ्या. 8:30 ते 10:30, 2 तास प्रत्येक माणूस आपल्या या व्यस्त आयुष्यातनं काढू शकतो. त्यावेळेस गौरी, गणपती सगळं, गौरी तर जाते, आणि गौरी म्हणजे काय करते, बायकांचं काम आहे. आपलं काय, आपण फक्त खुर्ची टाकून बघत बसतो, हे साडी नेसू नको, ती साडी नेसो, हे असलं अधिकारवाणी थोडी बाजूला ठेवा. पुढच्या शुक्रवारी आपण परत जॉईन होणार आहे. पण परत जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारणार आहे. गाईची खुरं चेक केली का, गाईच्या रुमेनचं जे पाणी आहे किंवा जे रुमेनचं लिकर आहे त्याचा पीएच तुम्ही चेक केला का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विचारणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगता नाहीत आल्या तर मी पुढचं शुक्रवारचं लेक्चर घेणार नाही. आधी सांगतोय मी, तुम्हाला राग आला तरी चालेल. त्याच्यामुळं पुढच्या शुक्रवारी येताना थोडं तयारीने या. आपल्या गोठ्यातल्या गायांचा किंवा म्हशांचा रुमेनचा पीएच, गायींची खुरं, ह्या 2 गोष्टी तरी तुम्ही 100% बघितल्या पाहिजेत. माझ्या गोठ्यांमध्ये माझ्या गायीचं जे पोश्चर आहे, हे बघा, मी तुम्हाला परत सांगतोय, मानेपासून मी परत पिवळी लाईन ओढतोय. ह्या गायीचं स्ट्रक्चर बघा, ह्या गायीचं पोश्चर बघा, किती नॉर्मल आहे. सरळ लाईन दिसते का नाही तुम्हाला, सरळ सरळ एकदम सरळ. थांबा, आता हे पुसा येत नाही. ही सरळ लाईन दिसते का, ही सरळ लाईन तुम्हाला ह्या गायीत दिसते का? ही गाय वाकलेली आहे, मान खाली आहे गायीची, मनकावरती आहे, शेपूट वरती आहे. गायीचं पाय बघा. अशा किती गायी माझ्या गोठ्यात आहेत, प्रामाणिकपणे सांगा. माझ्या गोठ्यात 25 गाय आहेत, 25ला 25 गाय डॉक्टर सरळ आहेत. खोटं बोलून काय मिळणार नाही, कुठला पुरस्कार मिळणार नाही. खरं बोललात तर सोल्युशन मिळेल, लक्षात ठेवा. सर माझ्याकडे एक असं आहे सर. सोल्युशन, हा, हे असं प्रामाणिकपणे ठेवा. त्या सगळ्या गायींना कव्हर करायचंय ना आपल्याला, मी कव्हर करून देणार सगळ्या गायी. फक्त प्रामाणिकपणा आपल्या अंगामध्ये राहू द्या. 10 रुपयाची वही, 5 रुपयाचा पेन उद्याच्या उद्या गोठ्यात आणून ठेवा. माझ्या गायीनं सकाळी किती लिटर दूध दिलं, संध्याकाळी किती लिटर दूध दिलं, माझी गाय कधी आजारी पडली, डॉक्टर आला, डॉक्टरनं काय ट्रीटमेंट केली, डॉक्टरनं कुठलं सिमेंट भरवलं, ती सिमेंटची कांडी तिथं चिटकवून ठेवा. हे बारीक बारीक गोष्टी आहेत. हे व्यवसायातलं एकदम साधं बेसिक लॉजिक आहे.
जे तुम्ही केलं पाहिजे आणि जे तुम्ही करत नाही एवढं सांगून सुद्धा, म्हणून मला लेक्चर घ्यायची इच्छा नव्हती, पण ह्या शिवाजीराव पिंगळे जे आमचे मित्र आहेत बीडचे, त्यांनी मला कंटिन्यू फोन केले, मेसेज केला, म्हणून मी ह्या लेक्चरसाठी तयार झालो. कसं आहे माहितीये का, एखादा माणूस ज्या वेळेस पिंपीच्या डेटापासून बोलतो ना, त्याचं काहीतरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते आणि ती इन्व्हॉल्वमेंट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. जेवण न करता एखादा माणूस 10:30 पर्यंत 11 पर्यंत तुमच्याशी बोलतो, म्हणजे त्या माणसाला तुमच्याबद्दल काहीतरी आत्मीयता असते. आमच्या गुरुने आम्हाला शिकवलंय, शेतकरी टिकला तर पशुवैद्यक टिकेल. तुमच्या जर 2-4 गायी झाल्या तर आम्ही टिकणार आहे फील्ड मध्ये. तुम्ही जर मला तुम्ही एखाद्या गोठ्यात बोलवता, तुमच्या 2च्या मी आल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात 2 मधली तुम्ही 1 गाय एकूण टाकली, तर हे माझं सगळ्यात मोठं अपयश आहे, लक्षात ठेवा. आणि हे माझं अपयश नाही, हे तुमचंही सगळ्यात मोठं अपयश आहे. ह्या व्यवसायाला टाइमपास म्हणून बघू नका. भारताची लोकसंख्या झपाट्यानं वाढते. भारत देश हा जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. ते काम तेवढं आपण सगळ्यांनी नेटानं केलंय, ढिला न पडता केलंय. त्याला लाईट लागत नाही, त्याला न्यूट्रिशन लागत नाही, त्याला पाणी लागत नाही, चहा लागत नाही, काय लागत नाही. दनादन आपण लोकसंख्या वाढवली तर त्या वाढत्या लोकसंख्येला लागणार जे न्यूट्रिशन आहे ते दुधात असेल, पनीर असेल, पेढा असेल, दही असेल, दूध असेल, ही लागणारी जी रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट फक्त तुमच्या आणि माझ्यासारखे प्रगतशील पशुपालकच पूर्ण करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्ही ऑन डिमांडिंग आहे पुढचे किमान 25 वर्ष, पुढचे किमान 25 वर्ष पशुपालक हा ऑन डिमांड असणार आहे. दुधाला भाव कमी जास्त होत राहतील, पण आपण जर ह्या व्यवसायात टिकलो तर आपल्यासारखा मोठा व्यावसायिक ह्या जगाच्या पाठीवर कुणीही नसणार आहे. माझं हे वाक्य फक्त लक्षात ठेवा. आणि ह्या 1.5 तासात, 1.25 तासात माझ्या मुखातून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर हात जोडलेले मी काय तुम्हाला दिसणार नाहीत, पण मी तुमची मनापासून माफी मागतो. परंतु खरं बोलल्याशिवाय किंवा रडल्याशिवाय आईला सुद्धा पाना फुटत नाही. म्हणून मी आज रडलोय, म्हणून मी आज खरं बोललोय. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की 1 आठवड्यामध्ये स्वतःचा अनालिसिस करा. माझ्या गोठ्यामध्ये रुमेनच्या रिलेटेड काय काय प्रॉब्लेम आहे, पायाच्या रिलेटेड काय काय प्रॉब्लेम आहेत, ते सगळे प्रॉब्लेम घेऊन पुढच्या शुक्रवारी तुम्ही परत एकदा आपल्यासोबत ह्या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट व्हा, माझ्यासोबत कनेक्ट व्हा. तज्ज्ञ मंडळी आहेत, आपल्या महाराष्ट्राचं भूषण, ह्या भारत देशामध्ये ज्यांनी पशुवैद्यक क्षेत्रामध्ये क्रांती घडवली ते माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर भिकाणे सर आपल्या सोबत आहेत. ह्या सगळ्या माणसांसोबत तुम्ही कनेक्ट व्हा आणि आपल्याला जे काय पडणारे प्रॉब्लेम्स आहेत त्या पडणाऱ्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही सोल्युशन शोधा, अशी माझी विनंती आहे. एवढं बोलून मी थांबतोय. सर 1 मिनिट सर.